लाईव्ह सुरू आहे ना? जैन फ्रेंड्स, आज 2025 हे वर्ष महाराष्ट्र आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी ती महत्वाचं आहे. या विषयावर आपण सर्वात जास्त चर्चा करणार आहे की 2025च्या अगोदरचा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा काळ आणि 2025 नंतरचा काळ यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस आहे. त्यामुळे आपण एमपीएससी यूपीएससी या दोन शब्दाबद्दल जे आपण बरंच काही ऐकलं असते, परंतु 2025 मध्ये एमपीएससीने कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा पॅटर्न काय केलेला आहे, चेंज केलेला. त्यामुळे बरेचदा आपण स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण हात घालतो तेव्हा कोणाला एमपीएससी माहित असते, कोणाला यूपीएससी माहित असते, तर कोणाला स्टाफ सिलेक्शन कमिशन, कोणाला कंबाईनची परीक्षा. पण एक्झॅक्ट आपण ड्रीम काय ठेवली पाहिजे, व्हॉट शुड बी युअर एक्झॅक्ट ड्रीम, हे खूप महत्वाचं असते. कारण की या परीक्षेमध्ये जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन किंवा कुठली यूपीएससी एमपीएससी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतो आपण, तेव्हा जेव्हा आपण ते प्लॅनिंग करत असतो तेव्हा समोरचं व्हिजन पाहणं काय असते, गरजेचं असते. त्यामुळे जेव्हा आपण आता या एक्झामिनेशन मध्ये की सर्वांना माहित आहे की आता जो पॅटर्न जो चेंज झालेला आहे तो पॅटर्न जो आहे साधारणतः एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. चाणक्य फाउंडेशनचे सर्व ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन सर्व गोष्टी अवेलेबल आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे आहे जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, आता या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपण एक सिंपल जे आहे लक्षात घेऊ की आपल्याला यूपीएससी करायची का एमपीएससी करायची, असा जर प्रश्न विचारला तर काही लोक यूपीएससी म्हणतात, काही लोक एमपीएससी म्हणतात आणि काही लोकांना कंबाईनची परीक्षा करायची आहे, काही लोकांना केंद्र सरकारच्या परीक्षा द्यायच्या आहे. परंतु जे आहे तुम्ही किती वेगवेगळ्या परीक्षा देणार यालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे आता सिलेबस एक आणि अपॉर्च्युनिटीज अनेक, म्हणजे परीक्षा एक, सिलेबस एक आणि परीक्षा अनेक असं फंड आहे आता. म्हणजे वन साइज फिट फॉर ऑल अशासारखी स्ट्रॅटेजी बनवणं काय गरजेचं आहे. आता या वर्षी काय झालं की हे आहे 2025 हे वर्ष. ठीक आहे. या वर्षी बघा, या वर्षी यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि दुसरं कोणतं आहे एमपीएससी. आता यामध्ये ज्या गॅझेटेड पोस्ट असतात, ठीक आहे, कोणत्या पोस्ट गॅझेटेड, ते ग्रुप ए आणि ग्रुप बी पोस्ट साठी ही परीक्षा होते. ठीक आहे, क्लास 1 क्लास 2 म्हणू आपण त्याला. आता काय होतं की जेव्हा आपण आतापर्यंत अभ्यास करायचो होतो यूपीएससी वाले वेगळे होते, एमपीएससी वाले वेगळे होते. एमपीएससी वाले फक्त एमपीएससी करू शकत होते, यूपीएससी वाले फक्त यूपीएससी करू शकत होते. यूपीएससी वाले एमपीएससी क्रॅक करण्याची क्षमता नाही आणि एमपीएससी वाले यूपीएससी क्रॅक करण्याची क्षमता नाही. त्यामुळे काय झालं होतं, महाराष्ट्रामध्ये क्लासिफिकेशन ऑफ स्टुडंट असं 5 वर्गामध्ये झालं होतं. ग्रुप डी, ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप ए आणि सुपर क्लास 1 म्हणजे आय एस. त्याच्यामुळे जे आहे आपले विद्यार्थी काय झाले होते, डिस्टर्ब झाले होते. त्यामुळे जर समजा ग्रुप डी नाही मिळाली तर तो विद्यार्थी जे आहे वरच्या पोस्टला जाऊ शकणार नाही, कारण की त्याला मग खूप सारे प्रॉब्लेम यायचे. आता महाराष्ट्रात हाय लेवल जे स्ट्रक्चर आहे ते आता 2 टायर झालेलं आहे. ते काय झालंय, 2 टायर. आता एमपीएससीने जे आहे 2025 पासून पॅटर्न चेंज झालेला आहे. बघा आता काय केलेलं आहे की वरची जी परीक्षा आहे ज्याला आपण राज्य सेवा असं म्हणतो, ठीक आहे, राज्य सेवा, याला मराठीत काय म्हणतात, जे आहे पूर्ण फुल फॉर्म राज्य नागरी सेवा. कोणती सेवा, राज्य नागरी सेवा. त्याला जे आहे इंग्लिश मध्ये थोडक्यात मी काय म्हणेल, स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस. गव्हर्नमेंट मध्ये जे आहे क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 यामध्ये क्लास 1 क्लास 2 अशा काही पोस्ट असतात ज्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काय असतात जास्त, जॉब सिक्युरिटी काय असते जास्त, फॅसिलिटीज काय असतात खूप जास्त असतात आणि खूप जास्त कॉन्स्टिट्युशनल काय असते प्रोटेक्शन असतं. त्या सर्व्हिसला म्हणतात सिव्हिल सर्व्हिसेस. सर्वच क्लास 1 क्लास 2 सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिस नसतात. सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट जेवढ्या काही टॉप मोस्ट पोझिशन असतात ते कोणाला दिल्या जातात, सिव्हिल सर्व्हिसेस किंवा सिव्हिल सर्वंट्सला दिल्या जातात. ठीक आहे. मग सिव्हिल सर्व्हिसेस जेव्हा आपण ही परीक्षा ना, राज्य सेवा नाही आहे, राज्य नागरी सेवा असे एक्झामचं नाव आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या परीक्षा येईल, क्लास 1 आणि क्लास 2, ज्यामध्ये डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स हे ग्रुप ए ग्रुप बी पोस्ट येतात. पण कोणत्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या सिव्हिल सर्व्हिसेस लेवलला. आता हे काय असतं, आता समजा कुठलंही डिपार्टमेंट असेल तर त्याचं जे टॉप मोस्ट पोझिशन असते ग्रुप ए ग्रुप बी, हे जे सर्वात जास्त एक्झिक्युटिव्ह पॉवर असतात तर ते कोणत्या ज्या आहे सर्व्हिसला भेटतात, सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे एक वेगळीच गव्हर्नमेंट सर्व्हिस काय झाली, तयार झाली. सर्वच गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस नसतात. ठीक आहे. जसं डिस्ट्रिक्ट कलेक्टर काय असेल, सिव्हिल सर्व्हिस. कोणत्याही डिपार्टमेंटचा जे आहे हेड कोण असेल, सिव्हिल सर्व्हिसेस. आरबीआयचा गव्हर्नर कोण असेल,
जो आय एस असतो तो आरबीआयचा काय असतो, गव्हर्नन्स असतो, तो कोण असते, सिव्हिल सर्व्हिसेस. व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे जे आहे काय होतं की आपण जेव्हा आता अभ्यासाला लागतो आपल्याला युपीएससी किंवा एमपीएससी असं नाही आहे. आता युपीएससी जे आहे जी परीक्षा कंडक्ट करते ज्यासाठी जे आहे त्याचं नाव काय असते, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. नाव दोघांचे सेम आहे का, ठीक आहे. हे स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस आहे, हे सेंटर अँड ऑल इंडिया, सेंटर अँड ऑल इंडिया. म्हणून या तुमच्या ज्या एक्झामिनेशन जे नाव बनलेलं आहे ते आता कोणतं बनलेलं आहे, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ठीक आहे. काय होतं जेव्हा आपण या एक्झाम मध्ये येतो ना, या एक्झामचे जे बरेचसे सेंटर पॉईंट जर आपल्याला पहिल्याच दिवशी माहित असले तर आपल्याला ड्रीम फिक्स करता येते. आणि ड्रीम फिक्स केल्यानंतर पॅशन तर आपल्याकडे असतेच. म्हणजे एक्झामला मी इंटेलिजन्स लागते असं नाही म्हणत, इंटेलिजन्स पेक्षाही ग्रेट कोण असते, पॅशन असते. ज्या दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याला आपण विल पॉवर असते म्हणतो, पॅशन वाले लोक काय करतात, टॉपला पोहोचतात. बुद्धिमान लोक पोहोचतीलच याची काही गॅरंटी नाही, पोहोचूही शकतात पण त्यांच्यात पॅशन असली पाहिजे. विद्यार्थी साधारण विद्यार्थी आहे परंतु पॅशन आहे, टॉपला पोहोचू शकतो. तुम्ही बरेचदा जे आहे जेवढे काही ज्या टॉपमोस्ट लोक आहेत ते तुम्हाला असं दिसेल की फार अकॅडमिक फार साऊंड नाही आहे परंतु जे आहे टॉपला पोहोचलेले आहे. व्यवस्थित लक्ष द्या. त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा एक्झामिनेशन पाहतो आता काय झालंय की युपीएससी एमपीएससी वेगळ्या परीक्षा होत्या. आता ही जी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आहे युपीएससीची, तर यामध्ये 2 प्रकारच्या सेवा असतात. ठीक आहे, 2 प्रकारच्या पोस्ट असतात. एक असतात ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि दुसरं असते सेंट्रल सर्व्हिसेस. ठीक आहे, सेंट्रल सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये कोण येईल, IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, आयफोस म्हणतात त्याला, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. आता बघा, आता जेव्हा आपण प्लॅनिंग करतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, आपण समजा तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला एक शब्द माहिती असेल की नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला. ठीक आहे, नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे आहे सायन्सच्या विद्यार्थ्यांना तर ओके आहेच पण आर्टच्या विद्यार्थ्यांना जास्त कम्फर्टेबल आहे. कारण की 11वी पासून समजा कोणाचा आर्ट असेल तर फायनल इयर पर्यंत, BA फायनल इयर पर्यंत कोणता सिलेबस असतो, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ठीक आहे, त्यातला 70% सिलेबस जे आहे का असतो बऱ्यापैकी कव्हर केलेला असतो. ठीक आहे, पण इथं जे आहे इथं डोकं कोणतं पाहिजे, सिव्हिल सर्व्हिस पाहिजे. जेव्हा आपण विचार करतो या परीक्षेमध्ये सिव्हिल सर्व्हिस म्हणजे नक्की काय, ठीक आहे, तर सिव्हिल सर्व्हिस म्हणजे नक्की काय, तर सिव्हिल सर्व्हिस म्हणजे तुम्हाला विचार करताना आणि लिहिताना. आता सर्वांनाच माहित आहे की ही जी परीक्षा आहे ही 3 लेवल मध्ये होते, एक प्रिलिम त्यानंतर मेन्स, हे 2 लेवल असतात. तर मेन्सचे 2 पार्ट असतात, एक असते रिटन आणि दुसरा कोणता असते पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण इंटरव्ह्यू असे म्हणतो. इंटरव्ह्यू असे म्हणतो म्हणजे 3 लेवल झाल्या, म्हणजे प्रिलिम, रिटन मेन्स आणि ओरल मेन्स, ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट असे म्हणतो. ठीक आहे, आता ही जी परीक्षा असते या परीक्षेमध्ये ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. म्हणजे जे आहे सर्व गोले बरोबर असतात त्यातला मोस्ट करेक्ट कोणता गोला, दॅट इज ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. ठीक आहे, म्हणजे प्रिलिम हा विषय नसतो. ठीक आहे, प्रिलिम मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. मेन्स मध्ये जे आहे काय दिसेल तुम्हाला, रिटन दिसेल. मेन्स काय दिसेल, रिटन. तर इथं ज्याला ही पूर्ण 1750 मार्काची परीक्षा काय असेल, रिटन असेल. त्यामध्ये एक एसेचा पेपर, 2 लँग्वेजेस, त्यानंतर GS चे 4 पेपर आणि ऑप्शनलचे 2 पेपर. ठीक आहे, अशी ही मेन्स असेल. त्यानंतर काय असेल, पर्सनॅलिटी टेस्ट. तर पर्सनॅलिटी टेस्ट किती मार्काची आहे, 275. म्हणजे ओव्हरऑल आता बघू आपण स्लाइड मध्ये बघू, हे दोन्ही पॅटर्न जे आहे काय झालेले आता सेम झालेले आहे. कोणत्या वर्षीपासून, 2025 पासून. 90% काय झालंय, सेम झालेला 90%. ठीक आहे, म्हणजे समजा युपीएससीचा जो पॅटर्न असेल प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू, ठीक आहे, तो पॅटर्न जर समजा एक्स असेल, एक्स सिलेबस पूर्ण, तर त्यांनी एक्स हा एमपीएससी ला काय केलाय, कॉपी पेस्ट केलेला आहे, जसाच्या तसा कॉपी पेस्ट केलाय. म्हणजे एमपीएससीचा जो सिलेबस जर असेल राज्यसेवेचा तर तो पूर्ण युपीएससीचा सिलेबस कोणाला आहे, एमपीएससी ला. दिस इज द फर्स्ट इयर 2025. मग आता इथं जे आहे एक्स आहे, म्हणजे जसं तसं काय झालं, रिपीट झालं. यामध्ये फक्त थोडासा भाग जे आहे कोणाचा आहे, महाराष्ट्र, कोकण आहे, महाराष्ट्र. ठीक आहे, 10% सिलेबस कोणाचा ऍड होतो, महाराष्ट्राचा. कारण इंडियाचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्र अभ्यास करायला जास्त वेळ नाही लागत. ठीक आहे, आता बघा कसं आहे, आता जेव्हा आपण या परीक्षेचा अभ्यास करतो तर एमपीएससी केली तर आता युपीएससी 100% होणार. एमपीएससी केली तर युपीएससी 100% होणार, कारण की युपीएससी पेक्षा सिलेबस थोडासा कोणाला जास्त आहे, एमपीएससीचा. ठीक आहे, पण युपीएससी केली, फक्त युपीएससी केली
तर तुमच्याकडनं फक्त एकच परीक्षा होणार, कोणती? यूपीएससी. बाकी एक्झाम नाही होत. ठीक आहे, यूपीएससी गेलं तर यूपीएससी होते, पण बाकी एक्झाम नाही होत. प्रश्न असतो. आता तुम्ही मला हे ज्या थोडं स्टेटमेंट जे आहे कॉन्ट्रडिक्टरी वाटेल. बरेच जण यूपीएससीचा अभ्यास करतात आणि यूपीएससीची प्रिलिम जर नाही झाली तर मग जेव्हा ते दुसऱ्या एक्झामिनेशन साठी ट्राय करतात ना, त्यांना खूप शून्यापासून सर्व गोष्टी कराव्या लागतात, स्टार्ट कराव्या लागतात. ठीक आहे, कारण यूपीएससी ही कॉन्सेप्च्युअल परीक्षा, कॉन्सेप्च्युअल, ज्यामध्ये अंडरस्टँडिंगला महत्व काय जास्त. ठीक आहे, कारण की इथं जर गव्हर्नमेंटची पूर्ण जबाबदारी कोणावर असते? सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे, जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांना विचारलं की जेव्हा भारताची फाळणी झाली आणि मोस्ट ऑफ द प्रिन्सली स्टेट्स, ते 550 प्लस जे संस्थानिकांचे राज्य होते, त्यांच्याकडे 3 ऑप्शन होते: इंडिया, पाकिस्तान किंवा स्वतंत्र देश म्हणून स्थापन होणे. तर त्या सर्वांना भारतात इंटिग्रेट करण्यासाठी जे आहे ना, तर त्यांना कोणी मदत केली असं जेव्हा त्यांना विचारलं तर म्हणे थँक्स टू ऑल इंडिया सर्व्हिसेस, थँक्स टू ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS अँड IPS. तेव्हा या सर्व्हिसेसला त्यांनी काय म्हटलंय? भारताची स्टील फ्रेम म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजे जे सेंटर आणि स्टेट दोघांसाठी काम करतात, ज्यांचं स्पिरिटच काय असते? नॅशनल स्पिरिट असते, नॅशनल. आता प्रश्न कसा आहे, जेव्हा आपण यूपीएससी एमपीएससी म्हणतो त्याच्यामुळे काय होते? पूर्ण गडबड होऊन जाते. ठीक आहे, यूपीएससी एमपीएससी हे बोर्ड आहे, आपण यूपीएससी एमपीएससी कधीच तयारी करायची नसते. ठीक आहे, काय होतं, आपल्याला एक्झामिनेशन नाव जर माहित असलं ना तर या पूर्ण एक्झामिनेशनची स्ट्रॅटेजी काय होते? परफेक्ट होते आणि आपली प्रिपरेशन परफेक्ट होते. 2-3 वर्षानंतर माहित पडतं की एक्झामिनेशनचं एक्झॅक्ट नाव सिव्हिल सर्व्हिस आहे. मग तिथून ज्याने 1 वर्षात माहित पडते व्हॉट डू बाय सिव्हिल सर्व्हिसेस, व्हॉट डू बाय सिव्हिल सर्व्हिस. आता समजा प्रशासनामध्ये गॅझेटेड पोस्ट असतात. ठीक आहे, समजा IAS असेल, म्हणजे कलेक्टर असेल, डेप्टी कलेक्टर असेल, DYSP असेल, ही पोस्ट असते आणि बाकीच्या पोस्ट असतात. तर यांच्यामध्ये या पोस्टमध्ये काय फरक असते? त्या पोस्टला व्हॅल्यू बेस्ड डिसिजन घ्यावे लागतात. कोणते बेस्ड? व्हॅल्यू बेस्ड. इथं X घेतलं तर वायचं नुकसान होते आणि Y घेतलं तर Xचं नुकसान होते. काही केलं तरी डायलेमा आहेच. ठीक आहे, अशा सर्व्हिसमध्ये ना त्या पोस्टला डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे स्वेच्छा अधिकार काय द्यायला लागते? जास्त. म्हणजे परिस्थितीनुसार निर्णय घेणं काय असते? गरजेचं असते. मग अशा सर्व्हिसला आपण डिस्क्रिशनरी पॉवर देतो. म्हणून अशा सर्व्हिसला एक गोष्ट समजली पाहिजे का त्याला बॅलन्स जे आहे विचार करता आला पाहिजे. तर सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे कोणता माइंडसेट? बॅलन्स माइंडसेट. कोणता माइंडसेट? बॅलन्स माइंडसेट. ठीक आहे, असं म्हणजे समजा आपल्याला जे आहे रामायण, तर रामायण जे आहे एका व्यक्तीमध्ये 2 व्यक्ती आहे, राम आणि रावण, असा त्याचा अर्थ असतो. माणसामध्ये माणूस कशाने बनलेला आहे? देव आणि दानव दोन्ही गुण आहे, प्लस पण आहे आणि मायनस पण आहे. ठीक आहे, रजसही आहे आणि तमसही आहे. माणूस 3 गुणांनी बनलेला असतो, रज आणि तम. तर माणूस दोघांमध्ये जर बॅलन्स असेल, ठीक आहे, दोघांमध्ये बॅलन्स असेल तर त्या बॅलन्सला काय म्हणतो आपण? तत्व म्हणतो. काय म्हणतो? तत्व. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय? ते माणसात दोन्ही गुण असतात. म्हणजे रामामध्ये सुद्धा निगेटिव्ह शोधता आले पाहिजे आणि रावणामध्ये पॉझिटिव्ह शोधता आले पाहिजे. मग जेव्हा आपण असं शोधतो तर तेव्हा ते थिंकिंग काय होते? बॅलन्स होते ना. आपल्याला एकच बाजू जर दिसत असेल तर नाण्याच्या दोन्ही बाजू दिसल्या पाहिजे ना. दोन्ही बाजू जर इक्वली दिसत असेल तरच त्या नाण्याला महत्व असेल. नाण्याला एकच बाजू असली तर नाण्याला महत्व असेल का? त्याला आपण कॉइन म्हणू का? नाही ना. ते दोन्ही बाजू दिसल्या पाहिजे. म्हणून या सिव्हिल सर्व्हिस मध्ये कसं असते? बॅलन्स विचार करायची क्षमता काय असली पाहिजे? जास्त. हा शब्दच बॅलन्स असते. म्हणजे थोडक्यात जर समजा तुम्हाला भगवद्गीतेमधला जो श्रीकृष्ण जर असेल ना, श्रीकृष्ण, तर तो परफेक्ट कोणतं माइंडसेट आहे? सिव्हिल सर्व्हिस माइंडसेट. ठीक आहे, परफेक्ट. म्हणजे आपल्याला सिव्हिल सर्व्हिस हा शब्द बॅलन्स काय असते हा जेव्हा कन्सेप्ट समजायला लागतो ना, तेव्हा आपण या परीक्षेला लागणारा पॅटर्न म्हणजे थिंकिंग पॅटर्न, रायटिंग पॅटर्न बरोबर काय करतो आपण? तसा करतो. म्हणून मी मुद्दामून परीक्षेचं नाव काय लिहित आहे? सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. दिस इज नॉट UPSC, दिस इज नॉट MPSC. UPSC MPSC खूप साऱ्या परीक्षा घेते, पण टॉप मोस्ट जी एक्झाम आहे ती कोणती आहे? सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे, मग सिव्हिल सर्व्हिस मध्ये दोन्ही गोष्टी म्हणजे पास होण्याचे फायदे दिसतात लोकांना, पण नापास होण्याचे फायदे सुद्धा कळायला पाहिजे, दिसले पाहिजे ना. नापास होण्याचे फायदे नसतात का? ज्यांना नापास व्हायला खूप आवडतं ते जे आहे आईन्स्टाईन असतात. ते काय असतात? आईन्स्टाईन असतात. ते लोक कोण असतात? APJ अब्दुल कलाम असतात. ठीक आहे, त्यांना नापास पास दोन्ही मधले फायदे दिसतात. त्यामुळे ते पास झाले तरी एकदम खूप काम करतात आणि नापास झाले तरी काम करतात. जरी माणूस पास झाला खूप काम करतो, नापास झाला तर काम जे आहे डिस्टर्ब होतो.
तर इथं दोन्ही माइंडसेट असले पाहिजे. मग दोन्ही गोष्टी दिसायला लागल्या, ठीक आहे, तर मग माणूस हळूहळू काय होतो, बॅलन्स होतो आणि कोणत्या गोष्टीमध्ये योग्य निर्णय घेण्याची काय असते, क्षमता असते. दोन विरुद्ध गोष्टीत निर्णय घेण्याची जबाबदारी देशात कोणावर असते? सिव्हिल सर्व्हिसेस. आणि हे लोक मग जे आहे प्राईम मिनिस्टरला, कॅबिनेटला सल्ला देतात की सर असा निर्णय घ्या, त्यामुळे सर्व गोष्टी काय होईल, बॅलन्स होईल. म्हणजे इंडियाचे इंटरेस्टही जे आहे आपले सर होईल, व्यापारही डिस्टर्ब होणार नाही, इंडिया USA रिलेशनशिप सुद्धा काय राहील, स्ट्रॉंग राहील, चायनाही डिस्टर्ब होणार नाही असं. ठीक आहे, कारण एकाला जर आपण सपोर्ट केला तर दुसरा नाराज होतो ना. ठीक आहे, तोही महत्वाचाच असतो. ठीक आहे, निसर्गानं जर समजा साप बनवला असेल, निसर्गानं, आपला विचार ना करू, तर त्या सापाचा काहीतरी पर्पज असतोच ना. ठीक आहे, असा भाग असतो. त्यामुळे ज्या एक व्यवस्थित लक्षात घ्या की ही एक्झामिनेशन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. आता याचा पॅटर्न काय झाला, सेम झाला. बघा लक्षात घ्या, पॅटर्न काय झाला, सेम झाला. कोणाचा सिलेबस जास्त आहे, राज्यसेवा, म्हणजे आपण राज्य MPSC म्हणतो. आता यामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक ऑल इंडिया सर्व्हिस आहे, पण याची प्रिलिम जी आहे, याची प्रिलिम कॉमन होते. प्रिलिम काय होते, कॉमन, पण याची मेन्स काय होते, वेगळी होते. पण याचा मेन्सचा पॅटर्न थोडा वेगळा असतो. या 2 ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावे लागतात लिस्ट पैकी, आणि यामध्ये जे आहे या सिव्हिल सर्व्हिस मध्ये एकच ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावा लागतो. ठीक आहे, मग हाच ऑप्शनल इकडे जर कॉमन असला तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस सुद्धा तुम्हाला देता येते. ठीक आहे, असा भाग असतो. मग आता पण ही फॉरेस्ट सर्व्हिस ज्यांचं सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन आहे त्यांनाच देता येते, आर्ट बॅकग्राऊंड साठी इलिजिबल नाही, असा भाग असतो. मग जेव्हा आपण आता 2025 मध्ये हा पॅटर्न चेंज झाला, तर कशासाठी झाला तुम्हाला खास सांगतो, की आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांनी काय केली पाहिजे, UPSC. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा जो 10% जो सिलेबस वेगळा आहे ना, 10% हा जो वेगळा सिलेबस आहे MPSC मध्ये. ठीक आहे, जो क्वालिफाईंग पेक्षा स्कोरिंग जर आपण अभ्यास केला तर आपल्याला, तर जेवढ्या काही पोस्ट आहे सेंटर आणि स्टेटच्या, कोणत्या ग्रुप बी आणि ग्रुप सी, तर ह्या सुद्धा काय करता येतात, क्रॅक करता येतात. आणि तुम्हाला जो प्लान बी नावाचा जी भीती असते, ज्याला आपण जॉब सिक्युरिटी असे म्हणतो, तर तो प्रॉब्लेम इथं काय होतो, सॉल्व्ह होतो. ठीक आहे, जसं UPSC म्हटलं की UPSCच होते. आणि UPSC समजा आपण UPSC मध्ये इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास केला, भारतीय संविधान, ठीक आहे, आणि भारताचे राजकारण अभ्यास केला, तर जे आहे आपण UPSC ला कॉन्सेप्च्युअल अभ्यास करतो की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, व्हॉट डन बाय सेक्युलरिझम, व्हॉट डन बाय इक्वालिटी. पण त्याचे आर्टिकल एवढे असे खास पाठ नाही करत जास्त, म्हणजे असं तोंडपाठ नाही करत. म्हणजे रट्टा आपला कमी असतो, फॅक्च्युअली कमी असतो, कन्सेप्च्युअली काय असतो, स्ट्रॉंग असतो. पण UPSC सोडून बाकी सर्व परीक्षेमध्ये मोर फॅक्च्युअल, लेस कॉन्सेप्च्युअल असते. म्हणून UPSC वाले बाकी एक्झाम मध्ये पास होण्याची शक्यता काय थोडी कमी होऊन जाते. त्यांना वेगळा वेळ काढ लागते, वर्षच वेगळं काढ लागते त्या परीक्षेसाठी, आणि पूर्ण डेडिकेट अभ्यास करायला लागते, तेव्हा कुठे ती परीक्षा काय होते, पास होते. मग तो विद्यार्थी UPSC वरून जेव्हा पुन्हा U-टर्न मारतो, तेव्हा त्याला खूप जे आहे काय करायला लागते, तो करिअरच्या पीक पॉइंटला आलेला असतो. ठीक आहे, तेव्हा माहित पडतं ते आपल्याला, आता नाही माहित पडत. ठीक आहे, मग तेव्हा माहित पडतं, मग आपल्याला U-टर्न घ्यायचा. आपण U-टर्न घेऊ शकत नाही, कारण UPSC जवळ आलेली असते. ठीक आहे, मग पुन्हा गाडी आपण सेकंड इनिंग काय करतो, स्टार्ट करतो स्क्रॅच पासून. ठीक आहे, बरेच आता माझ्याकडे समजा आता जवळपास मला 10,000 प्लस स्टुडंटचा अनुभव आहे. ठीक आहे, प्रत्येकाशी जे आहे पाहतो, तर बरेचदा काय होतं, विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थी खालून वर जातात, तर काही विद्यार्थी वरून काय येतात, खाली येतात. 90% पेक्षा जास्त विद्यार्थी मग हळूहळू काय होतात, खाली यायला लागतात. मग ते करिअरमध्ये डिस्टर्ब होतात. ठीक आहे, त्यांची परिस्थिती जी आहे हे सुद्धा लक्षात घ्यावी लागते ना आपल्याला. ठीक आहे, आपल्याला जे आहे आपली घरची परिस्थिती, फॅमिली बॅकग्राऊंड हे सुद्धा लक्षात घ्यावं लागते. कारण की आपलं सर्व IAS हे आपलं पर्सनल गोल आहे. ठीक आहे, परंतु आपल्याला आपल्या घरची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, म्हणून प्लॅन बी सुद्धा आपल्याला सोबत ठेवावा लागतो. आता सेपरेट ठेवायची गरज नाही, फक्त जे आहे जो राज्यसेवेचा पॅटर्न आहे तो परफेक्ट करायचा आहे. राज्यसेवेमध्ये जे सब्जेक्ट क्वालिफाईंग आहे ते काय करायचे, स्कोरिंग करायचे. आता समजा ही सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आहे, यामध्ये काही सब्जेक्ट क्वालिफाईंग आहे, समजा इंग्लिश आहे, CSAT आहे, क्वांटिटी ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोला आहे थोडंसं महत्व कमी आहे. हे जर आपण परफेक्ट केले तर आपला प्लॅन बी काय होतो, तयार होऊन जातो. ठीक आहे, जसं UPSC बॅच असेल तर UPSC बॅचचा विद्यार्थी आपला RBI ग्रेड बी मध्ये पास झालाय. 2 विद्यार्थी RBI ग्रेड बी, बँकिंग मध्ये सगळी टॉप मोस्ट पोस्ट तिथे पास होतात. UPSC बॅचचे विद्यार्थी MPSC मध्ये पास होतात. UPSC बॅचचे विद्यार्थी जे आहे UPSC मध्ये पास होतात. UPSC बॅचचे विद्यार्थी सेंटर आणि स्टेटच्या सर्व्हिसेस त्यामध्ये पास होतात. ठीक आहे, असं झालं पाहिजे ना. कारण कसं असतं, मी जेव्हा IASच्या इंटरव्ह्यूला जायचो, ठीक आहे, आणि ते इंटरव्ह्यूला जात असताना मला एक गोष्ट लक्षात यायची की स्टेट वाईज बरेच ग्रुप असतात. ठीक आहे, तर महाराष्ट्रीयन लोकांकडे पोस्ट नसायची जेव्हा ते IASच्या इंटरव्ह्यूला जायचे.
महाराष्ट्रीयन लोकांकडे कोणतीच पोस्ट नसायची. आणि नॉर्थ आणि साऊथ इंडियन स्टुडंट मी पाहायचो ते ऑलरेडी पोस्ट होल्डर असायचे. ऑलरेडी कोणी नायब तहसीलदार, कोणी तहसीलदार, कोणी असिस्टंट कमिशनर, कोणी डेप्टी कलेक्टर, तर कोणी बँकेत मॅनेजर, ऑलरेडी त्यांच्याकडे पोस्ट असायच्या. ज्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहे तर ते युपीएससीच्या इंटरव्ह्यूला किंवा युपीएससीला 2 वर्ष जास्त लागले तर काही डिस्टर्ब होतील का? नाही होणार डिस्टर्ब. ठीक आहे. का नाही होतात? त्यांच्याकडे का पोस्ट असायची? क्लास 1 क्लास 2 ऑलरेडी पोस्ट असायची जेव्हा आयएसच्या इंटरव्ह्यूला जायचे. ठीक आहे. कारण की जेव्हा आयएसच्या इंटरव्ह्यूचा कॉल येतो तेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिल्लीमध्ये जे आहे तुम्हाला राहण्याची चांगली एकदम व्हीआयपी सेवा काय केली आहे? प्रोव्हाइड केली आहे महाराष्ट्र सदनमध्ये. आता महाराष्ट्र सदन जिथं आहे तिथंच हरियाणा भवन आहे, तिथंच बाकीच्या राज्यांचे काय भवन आहे. सर्व विद्यार्थी ज्या एकाच ठिकाणी भेटतात त्यामुळे ते स्पष्ट लक्षात येते. ठीक आहे, की जे आहे आपण कुठंतरी जे आहे चुकतंय. मग असं त्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी आयएसला इंटरव्ह्यूला जाताना क्लास 1 पोस्ट असायची, आपल्याकडे का नसायची? कारण हा पॅटर्न त्यांच्याकडे 50 वर्षापासून आहे. ठीक आहे. आपल्या त्याचा विद्यार्थी आपला कमी स्ट्रॉंग आहे का? नाही. आपला विद्यार्थी स्कॉलर आहे, सर्व आहे. परंतु आपल्या विद्यार्थ्याची जी एनर्जी आहे, जी आतापर्यंत 5 कॅटेगरीमध्ये काय केलं आपण त्यांना डिवाइड करून टाकलं आणि ती कॅटेगरी त्याला चेंज नाही करतायत. समजा पीएस आहे, पीएसआयची परीक्षा वेगळी होती, पीएसआयची परीक्षा वेगळी होती, पण त्याचा सिलेबस एवढा डिफिकल्ट होता, फिजिकल, त्यामध्ये कायदे वगैरे, तर त्या विद्यार्थ्याची पूर्ण एनर्जी पीएसआय मध्येच जायची. आणि पीएसआय जर नाही झालं तर तो दुसरी परीक्षा देऊ शकत नव्हता. ठीक आहे, हा भाग होता. आता तसं नाही आहे. आता काय केलं, हे 5 लेवल काय केल्या कॅन्सल. आता जे आहे महाराष्ट्रात जे आहे त्याचा बेस्ट बेनिफिट काय आहे की आता फक्त 2च लेवल आहे. ठीक आहे. एक जे आहे, एक लेवल जे आहे त्याला म्हणतो आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, ज्यामध्ये कोणत्या पोझिशन होतात? ग्रुप ए, ग्रुप बी, कोणत्या? सर्व गॅझेटेड क्लास 1 क्लास 2, त्याला आपण राज्यसेवा म्हणू किंवा युपीएससी म्हणू थोडक्यात. ठीक आहे. आता जी आहे जी कंबाईनची परीक्षा आहे, कंबाईन, त्यामध्ये महाराष्ट्राने एमपीएससीने 2023 मध्ये हा पॅटर्न चेंज केला आणि याचा सिलेबस असा बनवला की याच्या प्रिलिमचा सिलेबस आणि मेनचा सिलेबस जवळपास काय ठेवला? सारखा ठेवला, जवळपास. याच्यामुळे जे आहे कंबाईनचा विद्यार्थी आपला ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी या तिन्ही याचा सिलेबस एक आहे जवळपास आणि परीक्षा काय वेगळ्या होतात फक्त. ठीक आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम काय होते? कॉमनच होते, मेन्स वेगळी होते, पण सिलेबस काय एकच आहे. हे असं का केलं? कारण की हा विद्यार्थी सेंटरच्या सुद्धा ग्रुप बी ग्रुप सीच्या पोस्ट काय झाल्या पाहिजे? क्रॅक झाल्या पाहिजे. त्यांनी फक्त एमपीसी पुरतच मर्यादित नाही राहायचं. त्यांनी बँकिंग निघो, रेल्वे निघो, डिफेन्स निघो, सर्व परीक्षा द्यायच्या. ठीक आहे. त्यासाठी हा 2023 मध्ये हा पॅटर्न काय झाला? चेंज झाला. मग हा पॅटर्न आणि हा पॅटर्न जे आहे कोणाशी थोडासा जे आहे सपोर्टिंग केला या परीक्षेला. त्या विद्यार्थ्याचं समजा इथं पीएसआय निघालं, पोलीस सब इन्स्पेक्टर, तर त्याने सिव्हिल सर्व्हिसेस देईल आणि काय बनेल मग तो? आयपीएस बनेल. ठीक आहे. कारण यासाठी हा थोडं फाउंडेशन तयार झालेला आहे. त्याचा जो प्रिलिम मेनचा जो सिलेबस आहे, यांनी काय कोणाचं फाउंडेशन तयार केलं या परीक्षेसाठी. मग तो विद्यार्थी पीएसआय झाला तर भविष्यात काय होऊ शकते? आयपीएस होऊ शकते. पण पीएसआयचा आयपीएस नसते होत. पण परीक्षेचा जर अभ्यास केला 1 किंवा 2 वर्ष एकदम ज्या डेडिकेट अभ्यास केला तर इकडचा आई इकडे आणता येतो 2 वर्षात. पण सर्व्हिस मध्ये प्रमोशन नाही आणता येत. ते आता शक्य झालं. आता आपला विद्यार्थी पीएसआय होईल आणि भविष्यात काय होईल? आयपीएस होईल. आणि हे शक्य आहे. असं नाही की ही परीक्षा खूप कठीण असते. याचा पॅटर्न फक्त वेगळा आहे. पॅटर्न काय वेगळा, विचार करण्याचा आणि लिहिण्याचा. एकदा तो पॅटर्न जमायला लागला की जे जमलं. फक्त हे महाराष्ट्रात पहिलं वर्ष आहे 2025. 2000 जे आहे 27 नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की सर्वजण कोणता अभ्यास करत आहे? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. आणि बीएच्या विद्यार्थ्याला तर फर्स्ट इयर पासून खूपच कम्फर्टेबल पॅटर्न आहे. आणि यामध्ये पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे आणि लिहायची सवय असते, हा भाग असतो. पण 5 जास्त कोणते विद्यार्थी होतात? सायन्सचे. ठीक आहे. असं नाही की जे आहे त्यांना ऍडव्हान्टेज होत नाही म्हणून, पण सायन्सच्या विद्यार्थ्याला वाटतं की आपण क्रॅक करू शकतो. ठीक आहे, असा प्रश्न आहे. पण त्यामध्ये काय आहे की जेव्हा आता पॅटर्न काय केलाय 2 टायर केलेला आहे. आता आपण जर समजा हा जो 5 टियर जो सिस्टम होता ना, आता किती सिस्टम झालाय महाराष्ट्रामध्ये? 2 टियर सिस्टम. आणि दुसरं काय केलंय आपण? सर्व परीक्षा काय केल्या? इंटिग्रेट केलेल्या आहे. काय केलंय? इंटिग्रेट केलेल्या आहे. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणतो तर त्यामध्ये एमपीएससी आली आणि युपीएससी आली आणि बाकीच्या सर्व परीक्षा आल्या. ठीक आहे, असा भाग असतो. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला जे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये असो तर त्याच्याशी जस्टिस झालाच पाहिजे. अशा प्रकारे हा पॅटर्न काय झाला? मोल्ड झाला. तेर आहे, दुरुस्त आहे. हाच पॅटर्न जर 25 वर्षाच्या अगोदर असताना
ठीक आहे. तर सेंटरमध्ये आणि स्टेटमध्ये सर्व कोण दिसले असते? महाराष्ट्रीयन दिसले, सेंटर आणि स्टेटमध्ये. ठीक आहे, कारण की महाराष्ट्रीयन विद्यार्थी पूर्ण ताकदीने युपीएससीला भिडतो. पण इन केस तिथं प्लस मायनस काही होऊ शकते, कारण 10 लाख लोक बसतात, 800-900 लोक पास होतात, तर थोडं प्लस मायनस होऊ शकते. त्याच्यामुळे मग त्याला बॅकअप नसते. आता हे पूर्ण काय बॅकअप आहे, याच्यातच प्लॅन बी आहे. ठीक आहे. आणि जे लोक फर्स्ट इयर मध्ये आहे, 11वी मध्ये आहे, त्यांनी तर जे आहे बिंदास जे आहे काय करायचं, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या मागे लागायचं. आणि राहिला प्रश्न जे आहे, हा पॅटर्न खूप डिफिकल्ट आहे, आयएस खूप कठीण असते. ठीक आहे. आयएस जर खूपच कठीण असलं तर ज्याला जे आहे 50% ज्यांनी कधी क्रॉस नाही केले ते व्यक्ती आयएस झाले असते का? स्पर्धा परीक्षा एक पॅटर्न असते, त्या पॅटर्न मध्ये त्याचा एक साचा असतो. त्या साच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला मोल्ड केलं तर बरोबर आयएस नावाचा जे आहे आउटकम काय होतो, बाहेर येतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हा वेगळं इंटेलिजन्स असते. त्या इंटेलिजन्स जर आपल्याला जमायला लागलं, त्याला जर आपण स्वतःला जर अडॅप्ट झालो, ते जमायला लागतं. हा बघ असतो. त्यामुळे जे आहे की जेव्हा आपण आता या परीक्षेचं नाव दिलं, तर नाव आता मी चेंज केलं तुमचं. कोणतं? सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. आणि चाणक्य फाउंडेशनची स्पेशालिटी काय आहे की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन यामध्ये दोघांचाही पॅटर्न, सिलेबस वगैरे सर्व काय सारखा आहे. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये जे आहे काही क्वालिफाईंग पेपर आहे. ठीक आहे, क्वालिफाईंग, त्यामध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं आहे, स्कोर नाही घेतला जात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे एक इंग्लिश, त्यानंतर मराठी आणि त्यानंतर सीसॅट, त्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, अंकगणित, बुद्धिमत्ता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वगैरे हे कान्सेप्ट घेतो. पण हे जर आपण स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, आम्ही याला काय कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवतो? स्कोरिंग. क्वालिफाईंग पॉईंट ऑफ व्ह्यू नाही शिकवत. आणि दिल्लीमध्ये जेव्हा आपण क्लास करतो, आता महाराष्ट्रात सिव्हिल सर्व्हिसचा क्लास दिल्लीत करावा की जे आहे महाराष्ट्रात करावा? ठीक आहे. आता 2025 पासून महाराष्ट्रात जर केला तर बेटर आहे, कारण महाराष्ट्रात जर केला तर सिव्हिल सर्व्हिस बॅच मध्ये दोन्ही कव्हर होतात, युपीएससी आणि एमपीएससी. महाराष्ट्र कव्हर करायला हार्डली जे आहे 2 महिने लागतात ऍडिशनल. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला युपीएससीचे अपॉर्च्युनिटीज ओपन होतात त्या सिलेबसला, त्याच अभ्यासामध्ये, आणि एमपी सुद्धा काय राहते, हातात राहते. आता याचा ऍडव्हान्टेज सांगतो मला. आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी युपीएससी करत आहे, ठीक आहे, परंतु त्याचा जे आहे एमपीएससीचा पॅटर्न दोन्ही याच्यावर कंबाईन एकदम जे आहे तर कमांड आहे. ठीक आहे, कारण त्यांनी सुरुवातीपासूनच युपीएससी एमपीचा पूर्ण सिलेबस एकदाच काय केला, करून टाकला. आता काय झालं की एवढ्या काही ग्रुप बी, ग्रुप सी आणि बरेचदा सरळ सेवा भरती ग्रुप डी, ह्याही पोस्ट जे आहे कोण भरते? आता कोण भरते? एमपीएससी. कोण भरते? एमपीएससी. त्यामुळे मॅक्झिमम पोस्ट आता रिक्रुटमेंट कोण करणार आहे? एमपीएससी. त्यामुळे ही परीक्षा जर दिली तर आपल्याला जॉब सिक्युरिटी, ज्याला प्लॅन बी, ज्याला लोकांना भीती असते ना, तो यामध्ये काय होतो, इझिली काय होतो, कव्हर होतो. ठीक आहे. पण मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जे आहे त्या बॅचला युपीएससी नाव नाही दिलं, एमपीएससी नाव नाही दिलं, त्याला नाव काय दिलं? सिव्हिल सर्व्हिसेस बॅच. आता ते बॅचचं कंपोजिशन तसं का केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी काय झाला पाहिजे, ऑल इंडिया सर्व्हिसेस त्यांनी मारली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये. मग त्याची परिस्थिती, घरची परिस्थिती गंभीर हो, तिकडे जे आहे प्रिलिम जर नाही म्हणजे उडाली तरी सुद्धा त्याची काय झाली पाहिजे, क्रॅक झाली पाहिजे, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी. ठीक आहे. कारण की हा जो आस्पेक्ट आहे हा, याचं जर बॅकअप आहे, हे आहे आता महाराष्ट्रात हे काय झालंय, अवेलेबल झालंय. आणि इथं कोणत्याही प्रकारचे जे आहे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये कोणत्याही प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस होत नाही. नो सेटिंग, नो फेवरेटिझम, नो नेपोटिझम. ठीक आहे. 1% जर होत असेल तर दॅट इज निग्लिजिबल असते. माणूस जिथं असतो तिथं जेवणातल्या मिठापुरतं जे आहे निगेटिव्ह असू शकतो. ठीक आहे. जेवणात जेवढं मीठ असते तेवढा तो निगेटिव्ह असू शकतो, तो काही त्याच्या हातात नाहीये. ठीक आहे. कारण माणूस 2 गुणाने बनलेला आहे, रज आणि तम. ठीक आहे. तर तेवढं ठीक आहे. तर जे आहे पण 99% हे सिस्टम काय एकदम वेल प्रूफ आहे, फुल इथिकल आणि मॉरल जरी म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. त्यामुळे आपण इथं मेहनत केली तर 100% सिलेक्शन आहे. पण आपलं वर तर प्लॅन बी जो आहे ना, नवीन पॅटर्न मुळे प्लॅन बी काय आहे, एमपीएससी मध्येच आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला 2025 पासून काय दिसतं माहितीये का, एमपीएससी राज्यसेवेचा जर अभ्यास केला तर इकडे युपीएससी सुद्धा काय होते, कव्हर होते. सेम पॅटर्न आहे, सेम पॅटर्न आहे, सेम सिलेबस आहे. त्यामुळे जे आहे जॉब सिक्युरिटी पाहिजे असेल तर ग्रुप बी, ग्रुप सीच्या परीक्षा सेंटर आणि स्टेटच्या सुद्धा काय होतात, कव्हर होतात. बँकच्या सुद्धा काय होतात, कव्हर होतात. फक्त काय करायला लागते, हा जो क्वालिफाईंग विषय आहे तो कसा अभ्यास करायला लागते, स्कोरिंग. क्लासमध्ये समजा मला सीसॅट शिकवायचा आहे तर मी असा विचार नाही करणार की बाबा राज्यसेवेला आणि सिव्हिल सर्व्हिसला क्वालिफाईंग असते, मी स्कोरिंग पॉईंट ऑफ शिकवणार. 1 महिना एक्स्ट्रा लागेल आणि काय होणार आहे,
ठीक आहे, पर डे 3 लेक्चर जर घेतले तर काय 1 महिना एक्स्ट्रा लागेल. परंतु तो विद्यार्थ्याचा सीसॅट जर स्ट्रॉंग असला ना, त्याला जॉब सिक्युरिटी भेटली. युपीएससी आणि एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस सोडून बाकीच्या सर्व परीक्षेमध्ये जे आहे, सर्व परीक्षेमध्ये सीसॅट कंपल्सरी असते. मग ते कंबाईनची परीक्षा असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, बँकिंग असो, रेल्वे असो, आयबी असो, सीएपीएफ असो, रॉ असो की डिफेन्स असो, एवढ्या सर्व परीक्षा काय करतात, क्रॅक करता येतात. आता आमचे युपीएससी बॅचचे 2 विद्यार्थी आहे की त्यांनी जे आहे, आता युपीएससीचा तुमचा अभ्यास झाला किंवा आता एमपीएससी समजा एकच अभ्यास आहे, सोबत जे आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल असं जर असेल तर आरबीआय ग्रेड बी ची पोस्ट काय करता येते, क्रॅक करता येते. 2 विद्यार्थ्यांनी आरबीआय ग्रेड बी ची पोस्ट काय केली आहे, क्रॅक केलेली आहे. ठीक आहे, असं त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या की इथं आपण जेव्हा पाहतो की आतापासून आपल्याला जे आहे ना, युपीएससी एमपीएससी हे आता डिस्टिंक्शन काय झालं, बंद. नाउ यू शुड फोकस ऑन व्हॉट, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ठीक आहे, असा भाग आहे. त्यामुळे मग आता आपण काय करताय, तर हा पॅटर्नच पूर्णपणे काय करताय, चेंज होत आहे या वर्षीपासून. ठीक आहे, मग याच्या अगोदर जे झालं ते वेगळ्या आस्पेक्टमध्ये झालं. कारण की आता कसं आहे, कोविड नंतर काय होत आहे, कोविड, ठीक आहे, साधारणतः कोविड नंतर एक गोष्ट खूप वेगाने जे आहे डेव्हलप होत आहे, त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजी. ठीक आहे, टेक्नॉलॉजी. आणि टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येकाच्या गाडीला 2 इंजिन लागले. पहिले 1 इंजिन होतं. ठीक आहे, ते 2 इंजिन, एक ऑफलाईन आणि दुसरं ऑनलाईन. ठीक आहे, आता बघा युपीएससी करताना महाराष्ट्र विद्यार्थ्यांना कशाची भीती होती, युपीएससी झाली तर सोने पे सुहागा. ठीक आहे, एकदम सिकंदर अँड बाजीगर. जर नाही झाली तर का भीती असायची, कारण नाही झाली तर युपीएससी कॉन्सेप्च्युअल आहे, बाकीच्या परीक्षा होत नाही. असं नाही की बा आयपीएससी परीक्षा आणि पोलीस भरती अशीच होऊन जाईल, असं वगैरे नसते होत. ठीक आहे, असं नसते होत. ठीक आहे, कारण की बाकीच्या परीक्षा क्रॅक करायला तुम्हाला क्वांटिटी ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे कसं लागते, फॅक्च्युअल लागते, फॅक्च्युअल. ठीक आहे, एमपीएससी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो फॅक्च्युअली असते, फॅक्च्युअली स्ट्रॉंग ठेवावं लागते. फिजिक्स केमिस्ट्री बायो सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि फिजिक्स केमिस्ट्री बायो जर फॅक्च्युअली जर स्ट्रॉंग असेल तर तुमच्या ज्या आहे युपीएससी सोडून बाकीच्या सर्व परीक्षा काय होतात, क्रॅक होतात. डोर ओपन करा. ठीक आहे, बाकीच्या सर्व एक्झाम काय होतात, क्रॅक होतात. म्हणून एमपीएससीचं जे आहे त्या याच्याकडे जाऊ नका. ठीक आहे, सिलेबस एमपीएससी करायचा, मारायच्या दोन्ही परीक्षा युपीएससी आणि एमपीएससी. ठीक आहे, मग इथं जे आहे सिलेबस सेमच आहे, परंतु जे आहे अप्रोच, ठीक आहे, सिलेबस सेम जरी असला तर अप्रोच काय थोडासा वेगळा आहे. तर तो जे आहे इझिली काय करता येतो, कंबाईन करता येतो. तर बघा युपीएससी ला मोर कन्सेप्च्युअल लेस फॅक्च्युअल, एमपीएससी ला ठीक आहे मोर कन्सेप्च्युअल, युपीएससी पेक्षा थोडी फॅक्च्युअल काय जास्त आहे, पण मोर कन्सेप्च्युअल झाली. आता पहिली होती ती 2025च्या अगोदर काय होती, फॅक्च्युअल होती. पण 2025 पासून आता एमपीएससी काय झाली, कॉन्सेप्च्युअल अँड फॅक्च्युअल. त्याच्यामुळे मग तुमच्या सर्व परीक्षा काय होतात, कव्हर होतात. असा भाग असतो. आता राहिला प्रश्न, काही जण सर मला एकाने प्रश्न विचारला, सर म्हणे सीसॅट क्वालिफाईंग आहे, मग कशाला स्कोरिंग करायचं. युपीएससी आहे ना, सीसॅट क्वालिफाईंग म्हणते, पण त्या सीसॅटची काठिण्य पातळी एवढी जास्त ठेवते स्ट्रॉंग, त्यामुळे स्कोरिंग अभ्यास केल्याशिवाय प्रिलिमच नाही होत. ठीक आहे, प्रिलिमच नाही होत. आता एक जे आहे जवळपास एक 5 वर्षाच्या अगोदर एका विद्यार्थ्याचा जीएसचा स्कोर जे आहे तर जवळपास 129च्या जवळपास होता आणि सीसॅटचा स्कोर त्याचा 46 होता. म्हणजे सीसॅट काय झाली, डिस्क्वालिफाय झाली. कारण की सीसॅट जर डिस्क्वालिफाय झाली की प्रिलिम काय झाली, उडाली. आणि तेव्हा कट ऑफ काहीतरी 92 होता. म्हणजे किती हाय स्कोर केला त्यांनी. क्लासचा एक स्टुडंट होता, त्याचा जे आहे जीएसचा स्कोर आउटस्टँडिंग होता. सीसॅट काय होता, उडाला. सीसॅट का उडाला, लक्ष देते ना आपण. आपल्याला असं वाटतं आपल्याला फक्त युपीएससीच करायची आणि आपण डोक्यात काय ठेवतो, क्वालिफाईंग, त्यामुळे सीसॅटचा अभ्यासच करत नाही. ते काही लोक खूप जास्त त्याला काय करतात, कॅज्युअली घेतात. तसं नाही करायचं. सीसॅट जर शिद्दत मध्ये जर आपण स्कोरिंग केलं तर तुमच्यासाठी प्लॅन बी, जॉब सिक्युरिटी आणि बाकीच्या परीक्षा तुमच्या घरात हातात राहतात. युपीएससीचा अभ्यास करताना आयबीची परीक्षा झाली समजा, की सिलेबस तेच आहे, इंटेलिजन्स ब्युरो. आयबीची जर पोस्टिंग झाली ना तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट मध्ये फक्त इंटेलिजन्सचं काम असते आणि अभ्यास करायसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे, आयबीची. ठीक आहे, क्लास 2 पोस्ट आहे. ठीक आहे, चांगली पोस्ट आहे आणि सोबत युपीएससीचा अभ्यास करता येतो. ठीक आहे, मग बरेच लोक आयबी करत असताना आय एस होतात. ठीक आहे, असं. मग आपल्याला जे आहे प्रश्न महत्वाचा असा आहे की 2025 पासून जे आहे आता एमपीएससी आणि युपीएससी अंतर्गत जेवढ्या काही गव्हर्नमेंट एक्झामिनेशन आहे त्याचा स्ट्रॅटेजिक जे आहे चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे मग आपण थोडं त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपलं करिअर काय होऊ शकते, सिक्युअर. फक्त जे आहे प्रिलिम गोले मारल्याने होते, म्हणजे परफेक्शन.
मेन्स लिहिल्याने होते आणि इंटरव्ह्यू बोलल्याने होते. ठीक आहे. परंतु असं नसतंय. कसं असतं की या परीक्षेमध्ये जे आहे 3 लेवल जरी असल्या, ठीक आहे, प्रिलिम, ठीक आहे, त्यानंतर मेन्स, त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट. ठीक आहे. दिसायला ही परीक्षा अशी दिसली की आपण पहिले प्रिलिम केली पाहिजे, त्यानंतर काय केली पाहिजे, मेन्स, आणि त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट. ठीक आहे. तर हे कम्प्लिटली रॉंग पद्धत आहे आय एस होण्याची. तुम्हाला आय एस व्हायचं असेल तर तुम्हाला जे आहे डायरेक्शन ऑफ स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, पर्सनॅलिटी टेस्टला काय लागतं हे आजच माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. कारण 275 मार्काचा काय इंटरव्ह्यू आहे. महाराष्ट्रीयन विद्यार्थी पहिले टॉप 100 मध्ये येत नव्हते युपीएससी मध्ये, आता यायला लागले. का? कारण पर्सनॅलिटी टेस्टचा अंडरस्टँडिंग ऑनलाईन मुळे काय झाली पहिलेच माहीत होऊन जाते. नाही तर विद्यार्थी मेन्स झाल्यानंतर कशाचा अभ्यास करतात, पर्सनॅलिटी टेस्टचा. आणि ही जी पर्सनॅलिटी टेस्ट असते 275 मार्काची, ही असते तुम्ही जो फॉर्म भरता ज्याला म्हणतात डॅफ, डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म. या फॉर्मवरच प्रश्न विचारले जातात. आणि तो फॉर्म भरताना आपल्याला माहितच नाही की युपीएससीचा इंटरव्ह्यू कसा असतो, तर आपण तो फॉर्म काय करतो, कॅज्युअली भरून टाकतो. कारण आपल्याला मेन्स द्यायची घाई काय असते, प्रिलिम द्यायची घाई काय असते जास्त. ठीक आहे. परंतु त्या डॅफ मध्ये एक एक शब्दावर काय असतो, पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये क्वेश्चन असते. जगातला सर्वात सोपा इंटरव्ह्यू कोणता आहे, पर्सनॅलिटी टेस्ट. बिलकुल त्याला अशी पॉलिश पर्सनॅलिटी, फ्लुएंट इंग्लिश असं नाही लागत. याला काय लागते, याला सिव्हिल सर्व्हिसेसचं ॲटिट्यूड लागते. म्हणजे थोडक्यात जे आहे कोणता माइंडसेट, बॅलन्स माइंड. गौतम बुद्धांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर गोल्डन मीन, सुवर्ण मध्य किंवा मध्यम मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे दोन्ही तबल्यावर हात ठेवणे नाही. ठीक आहे. दोन्ही तबल्यावर, तर दोन्ही जे आहे बाजूचे जे प्लस आहे त्याचा जे आहे सुवर्ण मध्य करणे, त्याला काय म्हणतात, सिव्हिल सर्व्हिसेस माइंडसेट. कसं असतं की जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिसची परीक्षेचा मेन्स लिहितो आणि जेव्हा त्या क्वेश्चनचं उत्तर लिहितो, त्या उत्तरामध्ये इंट्रो असते आणि कन्क्लुजन असते. आता कुठलेही प्रोफेसर जे आहे ते बॉडी, मधातली बॉडी वाचत नाही बसत. ते वाचतात इंट्रोडक्शन आणि काय वाचतात, कन्क्लुजन. आणि इंट्रो वाचलं की त्या विद्यार्थ्याची डेप्थ कशी आहे ते लगेच समजतं. ठीक आहे. मग त्याच्या डोक्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचा माइंडसेट जर डेव्हलप झाला तर त्याची इंट्रो आणि कन्क्लुजन बरोबर युपीएससी जसं म्हणते तशीच असते. ठीक आहे. युपीएससी जशी म्हणेल ना तशीच असेल. ठीक आहे. आणि युपीएससी म्हणजे कसं असतं की बॅलन्स पॉईंट म्हणजे काय, जी गोष्ट लोक ज्याला पॉझिटिव्ह म्हणतात त्याला आपल्यामधले पॉझिटिव्ह सोबत निगेटिव्ह सुद्धा दिसले पाहिजे. ज्याला लोक निगेटिव्ह म्हणतात त्याला निगेटिव्ह सोबतच आपल्याला काय दिसलं पाहिजे, पॉझिटिव्ह. ठीक आहे. दॅट इज सिव्हिल सर्व्हिस माइंडसेट. ठीक आहे. आपल्याला ज्या पहिल्या वर्गापासून जे आहे हे उदाहरण दिलं जातं की बाबा हे प्याला आहे आणि हा अर्धा भरलेला आहे, अर्धा भरलेला आहे. ठीक आहे. पाणी आहे. आणि जो विद्यार्थी असं म्हणेल, ठीक आहे, की हा भरलेला आहे, अर्धा भरलेला आहे, तर तो कोणत्या माइंडसेटचा, पॉझिटिव्ह माइंडसेटचा. आणि जो विद्यार्थी असं म्हणेल की हा अर्धा खाली आहे, तर तो कोणत्या माइंडसेटचा, निगेटिव्ह माइंडसेटचा. ठीक आहे. ठीक आहे. पण यांनी ज्यांना आपल्याला कसं असायला पाहिजे हे सांगितलंच नाही या उदाहरणात. ठीक आहे. तर राईट विद्यार्थी कोणता असेल, सी विद्यार्थी, की ज्याला काय दिसेल तो असं म्हणेल की सर अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा ग्लास खाली आहे. आणि ते उरलेला भरा लागेल ना आपल्याला. भरलाय अल्पसंतुष्ट थोडी होल्यान चालणार. ठीक आहे. अल्पसंतुष्ट थोडी होता येते. माणसाने समाधानी असावे. ते भूतकाळात जे काही झालं, या क्षणाच्या अगोदर जे काही भूतकाळात झालं त्याबद्दल माणसाने पूर्ण समाधानी असावं. जे काही झालं तेव्हा तुझ्यामुळेच झालं. ठीक आहे. आणि हे सर्व तुला समर्पित आणि मी पूर्ण सॅटिस्फाईड आहे. पण याच्या समोर जो क्षण येणार आहे भविष्यात त्याबद्दल मी उपाशी आहे, बिलकुल समाधान नाही आहे. तो क्षण माझ्यानुसार असेल, त्याला म्हणतात बॅलन्स माइंडसेट. ठीक आहे. भूतकाळाबद्दलचा वेगळा माइंडसेट, भविष्यकाळाबद्दलचा माइंडसेट, त्याला म्हणतात सुवर्ण मध्य. आपण जर म्हटलं की नाही जे झालं तेव्हा चांगलंच झालं, असं कसं चांगलं झालं, देशाची फाळणी झाली, चांगली झाली का, देशाची फाळणी झाली, चांगलं झालं का, असा प्रश्न आहे ना. जगातला सर्वात महान देश गरीब देश आहे, चांगला आहे का हे, चांगल्याला चांगलं वाईटला वाईट दोन्ही म्हण लागेल ना आपल्याला. नाही तर मग लोक प्रयत्न करून ती परिस्थिती दुरुस्त नाही करणार ना. असं मग सिव्हिल सर्व्हिस माइंडसेट म्हणजे काय, तर ज्याला दोन्ही दिसलं पाहिजे की सर या परीक्षेच्या ह्या स्ट्रेंथ आहे तर या परीक्षेचे काय विकनेस आहे. ठीक आहे. मग विकनेस आहे तर त्याच्याकडे सोल्युशन आहे ना, पण ते दिसले तर पाहिजे. आज जगात सोल्युशन खूप आहे. कोविड नंतर एक चांगला चेंज झाला. कोविड नंतर वाईट हेच झालं की आपली जवळची माणसं गेली. ठीक आहे. परंतु एक नवीन चेंज आहे का, जे आहे ऑप्शन्स काय झाले, वाढले.
ठीक आहे, ऑप्शन्स काय झाले, वाढले. तुम्हाला अल्टरनेटिव्ह वाढले, सोल्युशन्स काय झाले, वाढले. ऑफलाईन प्लस काय आले आता, ऑनलाईन. ठीक आहे, कोणतीही गोष्ट आता हायब्रिड अभ्यास करणं काय गरजेचं आहे, असं असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की या परीक्षेला जेव्हा आपण हात घालतो ना, असं नाही जायचं, असं जायचं. म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल माहित असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं जे आहे, अभ्यास कोणाचा खास करायचा, मेन्सचा. आणि प्रिलिम त्यामध्येच काय असते, कव्हर झालेली असते. ठीक आहे. मग या परीक्षेत 3 टप्पे नसतात. या परीक्षेत जे आहे एकच टप्पा असतो. त्या परीक्षेचं नाव काय, रिटर्न मेन्सचा सिलेबस. तो रिटर्न मेन्सचा सिलेबस जर आपण गोले मारले तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रिलिमची एक्झामिनेशन. तो जर डिस्क्रिप्टिव्ह लिहिला तर रिटर्न मेन्स. आणि तोच जर आपण ओरली बोलून दाखवला तर त्याला इंटरव्ह्यू असे किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असे म्हणतात. मग या परीक्षेमध्ये 3 टप्पे आहे का, एकच टप्पा आहे, एकच टप्पा. अभ्यास करताना डायरेक्ट कोणाला हात घातला पाहिजे, मेन्सला. ठीक आहे, मेन्सला. कारण मेन्सची तयारी ज्यांची स्ट्रॉंग असते त्यांना प्रिलिम काढताना फार जास्त त्रास होत नाही. ठीक आहे. आपण काय करतोय की पहिली परीक्षा प्रिलिम आहे ना, मग प्रिलिम पहिले आपण अभ्यास करू. आणि जर प्रिलिम निघाली तर मग समजू की नो, आय एम फिट फॉर दिस एक्झामिनेशन. ठीक आहे, असं असते. तसं नसते. या परीक्षेत ज्यांना मेन्स केलं तर प्रिलिम काय होते, इझिली निघते. नाही तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, त्यांनी मेन्स दिलेली असते युपीएससी किंवा एमपीएससीची, तर त्यांची प्रिलिम सहज निघते आणि कट ऑफच्या खूप हाय स्कोरनं निघते. कट ऑफ जर समजा जे आहे 52 वर असेल तर त्यांचा स्कोर असते 65. का, कारण मेन्सचा स्कोर काय असते, जास्त. आणि आपल्याला जी पोस्ट भेटणार आहे ते कोणत्या मार्क्सवर भेटणार आहे, मेन्सच्या मार्क्सवर भेटणार. ठीक आहे. मग आता ही जी परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू, तर मेन फोकस कोण आहे, मेन्स आहे. मेन फोकस कोणता आहे, मेन्स आहे. आणि मेन्सचा अभ्यास जर आपण कन्सेप्च्युअली जर व्यवस्थित केला तर हळूहळू जे आहे आपली प्रिलिमही जवळ येते आणि पर्सनॅलिटी टेस्ट काय होते, जवळ येते. कारण पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुमच्याकडे काय चेक केलं जाते की तुमचा माइंड किती बॅलन्स आहे. माइंड किती बॅलन्स आहे. जर एखादी निगेटिव्ह कमेंट केली तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याची क्षमता आहे का. ठीक आहे. एखादी खूप पॉझिटिव्ह कमेंट केली तुम्ही निगेटिव्ह होता का, बस एवढं चेक केलं जाते. पण तो विद्यार्थी जर स्थितप्रज्ञ झाला, असा एकदम काय झाला, बॅलन्स झाला, काय झाला, बॅलन्स असेल तर जे आहे 275 पैकी 200 प्लस मार्क्स, असा भाग असतो ना. त्यामुळे जे आहे ना, ही परीक्षा थोडंसं जे आहे अप्रोच जर बिल्ड झाला तर याचा अभ्यास काय होतो, लवकर होतो. आता तुम्हाला जे आहे एक भीती असते या परीक्षेमध्ये सिलेबसची. सिलेबस खूप मोठा आहे. सिलेबस मोठा कोणासाठी असतो, ज्याला या परीक्षेची सेंटर माहित नाही त्याच्यासाठी मोठा असतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो की समजा आता या एक्झामिनेशन मध्ये जर आपण बघितलं तर जे आहे पेपर पॅटर्न आपण थोडक्यात पाहून घेऊ. तर जे आहे तर पहिले जे आहे समजा रिटर्न प्रिलिम मध्ये जे आहे कसं असेल, ठीक आहे, प्रिलिम आहे. ठीक आहे, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणतो, युपीएससी आणि एमपीएससी. प्रिलिम मध्ये जनरल स्टडीजचा पेपर आहे, 100 क्वेश्चन्स आहे, 200 मार्क आहे. आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये यूपीएससी आणि एमपीएससी असेल तर इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे, असं. आता जे आहे 2 आवर्स ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. टीसॅट आहे. ठीक आहे, 80 क्वेश्चन्स, 200 मार्क. आणि यामध्ये 1/3 काय पाहिजे, क्वालिफाईंग पाहिजे. कारण हा पेपर काय क्वालिफाईंग आहे आणि हा पेपर काय स्कोरिंग आहे, जीएसचा. ठीक आहे. आता प्रिलिम काढायचे तर तुम्ही जर एक गोष्ट जर ऑब्झर्व केली, समजा टॉप 10 टॉपर जर घेतले, टॉप 10 टॉपर, तर ते प्रिलिम जे आहे जस्ट जे आहे कट ऑफच्या वर स्कोर असतो त्यांचा. ठीक आहे, प्रिलिम जास्त मार्जिन नाही काढत. पण मेन्सचा स्कोर त्यांचा जे आहे 100 प्लस असतो बाकी लोकांपेक्षा. कारण की या परीक्षेमध्ये प्रिलिम आहे, दुसरी काय मेन्स आहे. रिटर्न मेन्स असते, दुसरं काय असते, इंटरव्ह्यू असते. मेन्सचे 2 भाग असतात. ठीक आहे. तर यामध्ये जे लोक पूर्ण प्रिलिमवर भर देतात तर त्यांची प्रिलिम स्कोअर काढून निघते, पण त्यांची मेन्स कधीच निघत नाही. आणि त्यांनी सर्व इन्व्हेस्टमेंट कशावर केली असते, प्रिलिमवर. तुम्ही शेवटचे जर समजा 10 टॉपर घेतले, शेवटचे लास्ट, तर त्यांचा प्रिलिमचा स्कोअर काय असतो, जास्त, आणि मेन्सचा स्कोअर काय असतो, कमी. आणि टॉप 10 टॉपर जर घेतले तर प्रिलिमचा स्कोअर कमी आणि मेन्सचा स्कोअर जास्त. तर पोस्ट कोणत्या मार्कावर भेटते, कोणत्या, मेन्सच्या. पोस्ट कोणत्या मार्कावर भेटते, मेन्सच्या. व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथं जे आहे तर आपण जेव्हा एक्झामिनेशन कडे पाहतो ना तर आपल्याला असं जाणं हे जास्त सोपं असते. हा शॉर्ट वे आहे आणि हा लॉंग वे आहे. खाली प्रिलिम, मेन्स मध्ये स्कोअर नसेल पोस्ट मिळत नाही. ठीक आहे. प्रिलिम तर फक्त क्वालिफाईंगच असते ना, मेन तर लढाई आपली मेन्सची आहे, हा प्रश्न असतोय. कोणतरी सांगितलं असतं पहिली परीक्षा करून बघ, म्हणून कधीच जे आहे प्रिलिमचा अभ्यास
आणि प्रिलिमचा क्लास कधीच लावायचा नाही. इट्स अ ट्रॅप. ठीक आहे, ज्यामुळे तुमचा फाउंडेशन क्लास कधीच नाही लावायचा. डायरेक्ट हात कोणाला घालायचा? मेन्सला. ठीक आहे, म्हणजे सर्वच गोष्टी होऊन जाते. आता मार्केटमध्ये ऑप्शन्स असतात. आता कसं मार्केटमध्ये ज्या प्रकारचे कस्टमर असतात त्या प्रकारचे काय असतात? कोर्सेस असतात. ते कस्टमर नसले पाहिजे. कस्टमर जे आहे कस्टमर असतात, पण स्टुडंट्स हे कस्टमर नसतात. ठीक आहे, एका कॅटेगरीच्या व्यवसायामध्ये जे आहे स्टुडंटला कस्टमर अज्युम करायचं नाही. स्टुडंटला काय म्हणायचं? स्टुडंट. ठीक आहे, कारण इथं जे आहे इथं भविष्य अवलंबून असते, सोसायटी, व्यक्ती आणि राष्ट्र. त्यामुळे जे आहे इथं ही गोष्ट समजली पाहिजे आपल्याला, की आपण जेव्हा प्रिलिम आणि मेन्सकडे पाहतो तर जे आहे डायरेक्ट फोकस कोणावर करायचा? मेन्सवर. यामध्ये प्रिलिम पण आली आणि यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट पण आली. ठीक आहे, असा भाग असतो. ठीक आहे, मग हा झाला प्रिलिमचा विषय. ठीक आहे, मग प्रिलिम मध्ये इन्व्हेस्टमेंट काय करणार? कमी करणार. ठीक आहे, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट मेन्समध्ये. आता जे लोक फर्स्ट इयर पासून अभ्यास करत आहेत ते तर खूपच छान, काही प्रश्नच नाही, त्यांनी तर बिलकुल सोडायला नाही पाहिजे. ठीक आहे, मेन्समध्ये क्वालिफाईंग पेपर 2 लँग्वेज घ्यायचे असतात. ठीक आहे, 2 लँग्वेज. त्या 2 लँग्वेज जे आहे तुम्ही एक इंग्लिश कंपल्सरी आहे, तर दुसरी लँग्वेज मराठी किंवा हिंदी घेऊ शकता. ठीक आहे, पण आपण मराठीच घ्यायची. दोन्ही जर सारखं असेल आपलं मराठी आणि हिंदी, बरेच लोक कॉन्व्हेंट बॅकग्राऊंडचे असतात, मराठी आणि हिंदी दोघांनी इक्वल असतात, आपण मराठी घ्यायची. ठीक आहे, किंवा हिंदी घेतलं काही प्रॉब्लेम नाही, डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे, नेक्स्ट आहे तर जनरल स्टडीज पेपर 1. ठीक आहे, एक पहिला पेपर कोणता आणतोय? एसे. एसे किती मार्काचा? 250 मार्काचा. ठीक आहे, त्यानंतर GS1, GS2, GS3 आणि GS4 असे GS किती विषय झाले? 4 विषय. ठीक आहे, आता हा एसे आहे. काय? एसे. आता या पूर्ण पेपरमध्ये जे आहे जे किंग मेकर आहे, किंग मेकर जे लोक जे आहे ऑप्शनलला किंग मेकर म्हणायचे, ऑप्शनलला. ठीक आहे, तर ऍक्च्युअल किंग मेकर जे आहे या परीक्षेमध्ये कोण आहे? इथिक्स नावाचा विषय. कोणता आहे? इथिक्स. ठीक आहे, UPSC आणि MPSC जे सिव्हिल सर्व्हिस किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो आपण, तर किंग मेकर किती आहे? इथिक्स. हा GS4 चा पेपर आहे आपला. कोणता? GS4, ज्याला नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड. आता या पेपर मध्ये जे आहे 250 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे, या पेपरवर जर स्ट्रॉंग जर असेल तर एसेचे 2 टॉपिक, एसे ज्या टॉपिकवर लिहायचं आहे ते दोन्ही टॉपिक कुठले असतात? इथिक्स मधले असतात. ठीक आहे, कुठले मध्ये? इथिक्स. म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, लिहा निबंध. सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. ठीक आहे, असं असे टॉपिक असतात आणि हे सर्व टॉपिक कुठले असतात? इथिक्स. म्हणजे या पेपरचा अभ्यास केला तर आणखी किती मार्क कव्हर झाले? एसेला किती मार्क असतात? 250. ठीक आहे, त्यानंतर जे आहे 50 मार्क जे गव्हर्नन्स म्हणून एक टॉपिक आहे, गव्हर्नन्स, तर ते जे आहे टॉपिक कुठे कव्हर असतात? इथिक्स मध्ये. गव्हर्नन्स हे टॉपिक कुठे आहे? इथिक्स मध्ये. म्हणजे आणखी किती मार्क कव्हर झाले? 50 मार्क. प्लस पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी टेस्ट 275 मार्काची असते आणि विचारलेले प्रश्न जे आहे हे कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असतात? इथिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. या विद्यार्थ्यामध्ये जे आहे ते पर्सनॅलिटी ट्रेट आहे का? ठीक आहे, UPSC मध्ये कसं असतं, एखादा समजा क्वेश्चन आला आणि एखादा क्वेश्चन ते मुद्दामून असा विचारतात की समोरच्या व्यक्तीने अशा परिस्थितीमध्ये नो कमेंटच उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, कारण काही प्रश्नाचे उत्तर द्यायचे असतात, काही प्रश्नाचे उत्तरवर नो कमेंट म्हणायचे असतात आणि काही प्रश्नाचं उत्तर मुद्दामून चुकवायचं असते. परिस्थितीनुसार वागणं महत्वाचं असते ना, त्याला तर सिव्हिल सर्व्हिस माइंडसेट असे म्हणतात. सर्वांसाठी एकच नियम लागतो का? नाही, परिस्थितीनुसार फक्त न्याय द्यायचा आहे. नियम परिस्थितीनुसार काय होतो? बदलतो ना. गवताळ प्रदेश असेल तर जिराफ दिसेल ना, तिथं आपल्या म्हशी थोडी दिसतील, आणि तिथं गवतच आहे. ते गवत फक्त जिराफ खाऊ शकते तर जिराफच असणार आहे. असं सिंपल असते ना. जशी सिच्युएशन त्याला अनुसरून तिथं काय होते, जस्टिस नावाचं कन्सेप्ट काय होत असते, तयार होत असते. मग तो जो समज डेव्हलप झाला पाहिजे, मग त्यासाठी तुम्हाला जनरल स्टडीज नावाचे काय असतात? विषय असतात. ठीक आहे, ज्यामध्ये आर्ट, सायन्सचे, कॉमर्सचे सर्व विषय तुम्हाला दिसतात इथं. आता इथं जे आहे पर्सनॅलिटी टेस्ट आहे 275 मार्काचा आहे. मग एका 250 मार्काचा जर चांगला अभ्यास केला आणि सर्वात कमी अभ्यास कोणाला लागते अभ्यास करायचा वेळ? इथिक्स. 2 महिन्यात जे आहे कव्हर होऊन जाते, 2 महिन्यात. पण विषय किती कंप्लीट होऊन आले? इथिक्स, एसे, पर्सनॅलिटी टेस्ट, गव्हर्नन्स आणि प्लस इतर. ठीक आहे, and who is the king maker or queen maker? ठीक आहे, कोण आहे? इथिक्स आहे. कोविड नंतर काय झालं, प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन काय झाली? चेंज झाली. त्यामुळे आपण थोडस जे आहे याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपण ऑप्शनल असा घेतला पाहिजे की त्या ऑप्शनलनी GSचा जीव नाही घेतला पाहिजे. ठीक आहे, त्या ऑप्शनली कोणाला मदत केली पाहिजे? GSला.
आणि ऑप्शनल मध्ये खूप जास्त स्कोर येत नाही. तुम्ही जर टॉप 10 टॉपर जर बघितले तर साधारणतः ऑप्शनलचा स्कोर त्यांचा 280 प्लस मायनस असतो. म्हणजे शेवटचे 10 लोक जर घेतले तर त्यांचा मग ऑप्शनल मध्ये स्कोर 300 पेक्षा काय असतो जास्त. त्यांचा ऑप्शनल मध्ये स्कोर 300 पेक्षा काय असतो 5-10 मार्क जास्त असतो. पण जीएस मध्ये स्कोर काय असतो कमी असतो. ठीक आहे. लास्ट म्हणजे टॉपर जर घेतले तर त्यांचा प्रिलिम मध्ये स्कोर खूप असतो तर मेन्स मध्ये स्कोर काय असतो कमी असतो. हा असते फर्स्ट टॉप 10 आणि लास्ट टॉप 10. ठीक आहे. लास्ट 10 लास्ट बॉटम 10 या दोघांची जर तुलना केली ना तर हा फरक दिसते. फक्त या दोघांमध्ये अभ्यासामध्ये कमी आहे का डेडिकेशन कमी आहे कॉन्फिडन्स कमी आहे नाही फक्त स्ट्रॅटेजी काय वेगळी आहे. ठीक आहे. मग टॉपर्सची स्ट्रॅटेजी थोडी काय असते वेगळी असते. हा विषय कोणालाही जमतो. आताही सुरू केला तर ज्या तुम्हाला त्याला बरंचसं अंडरस्टँडिंग घेऊन जातं. ठीक आहे. मग हा झाला GS1. GS मध्ये तुम्हाला इंडियन हेरिटेज कल्चर हिस्ट्री जॉग्राफी अँड सोसायटी अँड वर्ल्ड. ठीक आहे. हा टॉपिक दिसतो GS1. GS2 आता याला पेपर 3 म्हणतात आपण त्याला GS2 म्हणतो. ठीक आहे. यामध्ये गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. GS3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बायोडायव्हर्सिटी म्हणजे इन्व्हायरमेंट सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट. GS4 इथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड. ठीक आहे. म्हणजे इथिक्स म्हणजे कसं की इथिक्स मध्ये जे आहे तर रामाला राईट म्हणायचं का रावणाला राईट म्हणायचं असा महत्वाचा प्रश्न असतो. ठीक आहे. कोणाला राईट म्हणायचं युद्ध करणं राईट म्हणायचं की राम म्हणायचं हा प्रश्न असतो ना. ठीक आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणाला राईट म्हणायचं आणि कोणत्या व्हॅल्यूजवरच्या आधारावर म्हणायचं किंवा कोणत्या गायडिंग प्रिन्सिपलच्या आधारावर म्हणायचं याचा अभ्यास कोण करते इथिक्स. ठीक आहे. काही तर मापदंड असले पाहिजे ना राईटचे तर ते मापदंड ठरवते याच्यामध्ये. असं युद्ध जर पीस साठी असेल तर ते इथिकल झालं आणि युद्ध जर स्वतःचा इगो सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी असेल तर काय असेल अनइथिकल झालं. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो मापदंड कोणते वापरायचे म्हणजे गायडिंग प्रिन्सिपल्स त्यामध्ये इव्हॉल्व करतो. एखादी गोष्टीला राईट केव्हा म्हणायचं. ठीक आहे. जसं भगवद्गीता आहे. ठीक आहे. किंवा विदुर नीती आहे. हे काय नीतिशास्त्रच आहे. परंतु धर्म म्हणजे नीतिशास्त्र नाही. देव म्हणजे नीतिशास्त्र नाही. ठीक आहे. देव म्हणजे नीतिशास्त्र असं नाही. देवानं म्हटलं बा वरून आलं ग्रंथात लिहिलं म्हणजे ते नीतिशास्त्र ते असूही शकते नसूही शकते. ठीक असं देव नसतं ना. देव प्रश्न कसा आहे की पहिले आपण जे आहे देव माणसाच्या बाहेर असतो असं समजायचो. आता देव कोणाला म्हणतो आपण कोणाला म्हणतो ह्युमन बिईंगला. मॉडर्न पिरियड मध्ये देव कोणाला म्हणतात ह्युमन बिईंगला. ह्युमन बिईंग मध्ये जे क्षमता असतात विचार करण्याची क्षमता हृदयामध्ये ग्रेट इमोशन्स पॉझिटिव्ह इमोशनची क्षमता शारीरिक क्षमता हे वाढणे याला देव असे म्हणतात. ठीक आहे. भारताचं आयुष्यमान जे आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता 1951 मध्ये आयुष्यमान जर घेतला आपण 47 चे स्टॅटिस्टिक्स नाहीये पण 1951 चे स्टॅटिस्टिक्स आहे. 37 इयर्स भारताचं सरासरी आयुष्यमान इन 1951. आता जर नवीन सेन्सस जर आला 2026 नंतर तर किती झालेलं असेल 72 झालं असेल 72. म्हणजे आपण आयुष्यमान काय केलं डबल केलं. का केलं डबल कारण की आपण देव कोणा शोधून आलो आता माणसा. ठीक आहे. देव कोणा शोध आहे माणसा. काही माणसांनी बुद्धीचा निकष खूप वापरला बुद्धी वापरली देशात वैद्यकीय सुविधा आल्या म्हणून जे आहे लाईफ एक्सपेक्टन्सी काय झाली वाढली. काही लोकांनी वॅक्सिन शोधून काढली म्हणून बालकांचा मृत्यू मातांचा मृत्यू काय झाला कमी झाला. मग कोण काढला तर देव बाहेर नाही देव कुठं आहे माणसात. मग देव कशाला म्हणावं प्रश्न आहे ना. मग ते ज्यांना फोकस जे आहे कशामध्ये पाहतो आपण इथिक्स मध्ये पाहतो इथिक्स मध्ये. ठीक आहे. असं म्हणजे असं काय हे आहे का की जपान मधल्या लोकांचं आयुष्यमान जास्त भारतातलं कमी काय आपण कोणाचं वाईट केलं का. जगातला सर्वात सुंदर देश कोणता आहे भारत. मग आयुष्यमान कमी काय आपण देव दगडात शोधतो तर ते देव माणसात शोधतो असा प्रश्न असतो ना. ठीक आहे. मग आता जे आहे तर आपण इथिक्स मध्ये जे आहे गॉडचाही अभ्यास करतो पण गॉड म्हणजे इथिक्स नाही. ठीक आहे. असं नाही की बाबा भगवद्गीतेला लिहिलेल्या सर्व गोष्टी इथिकलच आहे असंही नाही. ठीक आहे. हा ब्लाइंड फेथ नाही असं. मग हा जो आहे GS4. त्यानंतर मग आपल्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावा लागतो. ऑप्शनलची लिस्ट दिलेली आहे त्यापैकी एक विषय त्या लिस्ट मधून ठीक आहे एक विषय सिलेक्ट करावा लागतो. मग त्याचे 2 पेपर असतात. एक 250 मार्काचा आणि दुसरा 250 मार्काचा. तर ऑप्शनलचा पेपर हा किती मार्काचा असतो 500 मार्काचा. हा सुद्धा सेकंड किंग मेकर आहे. ठीक आहे. हा सुद्धा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे ऑप्शनल जे आहे पण GS ची इन्व्हेस्टमेंट कमी नाही झाली पाहिजे.
समजा ऑप्शनल तुम्ही सोशलॉजी घेतला तर जीएस ला हेल्प होते. ठीक आहे. पॉलिटिकल सायन्स घेतला, आयआर घेतला तर जीएस ला हेल्प होते. पब्लिक ऍडमिशन घेतला तर जीएस ला हेल्प होते. हिस्ट्री घेतला तर जीएस ला हेल्प होते. पण तिकडे मराठी वाङ्मय घेतला तर, ठीक आहे, पाली लिटरेचर जर घेतलं तर काही हेल्प नाही होत. त्यामुळे मग त्या ऑप्शनलची इन्व्हेस्टमेंट वेगळी आणि ही इन्व्हेस्टमेंट वेगळी असं असतं. त्याच्यामुळे मग जे आहे आपल्याला इथं ही गोष्ट पाहावी लागते की आपण ऑप्शनल सिलेक्ट करताना कसा करावा, तो एक भाग आहे. तर त्यानंतर जे आहे मेन्सचे रिटर्न मेन्सची जी टोटल आहे ती किती आहे, 1750. आता तुम्हाला जे आहे यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्ही क्वालिफाय होता आणि क्वालिफाय झाल्यानंतर 275 पैकी काय भेटतो, मार्क्स भेटतो आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे 2025. ठीक आहे. तर 2025 मार्काची काय असते, परीक्षा असते. यामधनं जो स्कोअर येतो त्यानुसार रँक लागतात आणि त्यानुसार तुम्हाला पोस्ट मिळते, असं भाग असतो. आता याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना त्या सिलेबसची खूप भीती असते. जनरल स्टडीज मध्ये सर्वच विषय आहे ना, ठीक आहे, आणि ऑप्शनल मध्ये खूप विषय असतात. ठीक आहे. तर या विषयामध्ये कसं असते, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं माइंडसेट वेगळं असते. सिव्हिल सर्व्हिसेसचं माइंड कसं असते, अप्लाइड असते. म्हणजे त्या ज्ञानाचा देशाच्या सामाजिक, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल जे काही इश्यूज असेल ते सॉल्व्ह करण्यासाठी कशी मदत करता येईल, तर असं जोडण्याची गरज काय असते, जास्त. ठीक आहे. तुम्हाला एखादी थेअरी जर विचारली तर ती थेअरी एकदमच जे आहे टेक्निकली जे आहे फॅक्च्युअली सांगणं ही अपेक्षा नसते. तर तो देशाचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसा वापर करता येईल असं जोडण्यावाला अभ्यास असतो, ज्याला म्हणतात लिंकिंग. त्याला काय म्हणतात, लिंकिंग. म्हणून आपल्याला सर्व पॉईंट माहित आहे थोडे थोडे, तर ते जर जोडण्याचं कौशल्य असलं तर पॉइंट्स काय करता येतात, जनरेट करता येतात. त्यामुळे आपण असं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सारखं नाहीये की बाबा हिस्ट्री आहे मग हिस्ट्रीसाठी 10 पुस्तक वाचावं लागेल, काहीच गरज नाहीये. एक एनसीईआरटी आणि एक बेसिक नोट्स, ठीक आहे, ते प्रॉपर अंडरस्टँड करणे आणि जोडण्याचं कौशल्य शिकले का इथं आउटस्टँडिंग उत्तर काय करता येते, लिहिता येते. ठीक आहे. इथं प्रश्न मला समजून घ्या, इथं अभ्यास जास्त नाही करायचा, इथं काय करायचंय, जोडण्याचं कौशल्य काय शिकायचंय जास्त. कौशल्य काय शिकायचंय जास्त. ठीक आहे. आणि ते जोडण्याचं कौशल्य जर शिकले तर तुम्हाला अभ्यास कमी करावं लागते. काय करावं लागते, अभ्यास कमी करावं लागते. ठीक आहे. आता समजा माझा जे आहे ऑप्शनल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल होता. ठीक आहे. आणि त्यामध्ये जे आहे 335 जे आहे समजा स्कोअर केला मी. ठीक आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. आता कोणताही ऑप्शनल बघा, आता याच्यामध्ये पेपर 1 असतो आणि पेपर काय असतो, 2 असतो. पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. आता हा पेपर 1 मध्ये समजा चॅप्टर्स आहे, मग एक दोन्ही मिळून जे आहे जवळ 26 चॅप्टर्स आहे. चॅप्टर्स आहे 26. आता 26 चॅप्टर्स, 26 वेगवेगळे विषय. मग 26 पुस्तकं वाचणार का, नाही. 26 पुस्तक नसते वाचायचे. ठीक आहे. याच्यामध्ये कसं असतं, याचा जो सिलेबस आहे, सिलेबस कोणत्याही चॅप्टर मध्ये बोट ठेवलं, समजा आपण पेपर 1 मधल्या पहिल्या चॅप्टर मध्ये बोट ठेवलं त्या टॉपिकवर, तो टॉपिक जे आहे आपल्याला 26 चॅप्टरशी काय करता आला पाहिजे, जोडता आला पाहिजे. काय करता आला पाहिजे, जोडता आला पाहिजे. म्हणजे कोणत्याही टॉपिकवर आपल्याला किती पॉईंट बनवता आले पाहिजे, 26. ठीक आहे. हे बनवण्याचे आर्ट असते. अभ्यास खूप जास्त नसते, विचार जास्त असते. पण तुम्हाला विचार करायला वेळ काय भेटला पाहिजे, जास्त. म्हणून पुस्तकं कमीत कमी वाचायचे, विचार काय करायचा आहे, जास्त. ठीक आहे. शिकवायचं तसं असते, म्हणजे पहिल्या चॅप्टर मध्ये असताना 26 चॅप्टर मध्ये जावं लागते. तो समजून घ्या. आपल्याला जे आहे 26 चॅप्टर असे खोल नाही जायचे. 26 चॅप्टर मध्ये बेसिक कॉन्सेप्ट एकदम बढिया समजून घ्यायचे आणि हे 26 चॅप्टर एकमेकांना काय करायचे, जोडण्याचं कौशल्य असते. हे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे आपल्याला भीती वाटते, बाबा एवढा मोठा सिलेबस कसा कम्प्लीट होईल, एका वर्षात कम्प्लीट होते. पण या परीक्षेला जे लागतं ना, दॅट इज सेंटर ऑफ दिस एक्झामिनेशन, त्याच्याकडे भर काय पाहिजे, जास्त. ठीक आहे. मग समजा मग ए टॉपिक आहे, ठीक आहे, ए टॉपिक आहे, बी म्हणजे पेपर 1 आहे, ABCD असे चॅप्टर आहे, त्यानंतर XYZ इकडे चॅप्टर्स आहे. तर हे असं जोडता आलं पाहिजे आणि असं जोडून पॉइंट काय करता आले पाहिजे, जनरेट. हे एकदम सोपं काम असते. ठीक आहे. सुरुवातीला जे आहे शूटिंगच्या स्किल सारखं आहे, जोपर्यंत ते आर्ट डेव्हलप होत नाही शूटिंगचं, तोपर्यंत आपण बंदूक बेस्ट असली पाहिजे असाच विचार करतो. आणि ज्या दिवशी आपली शूटिंग स्किल एकदम मास्टर होतो आपण, ठीक आहे, हातात दगड जरी दिला तरी आपण बंदूक सरळ काय करतो, बुलसा हिट करतो एकदम शार्प. तर महत्वाचं असते जे आहे ते विनिंग ॲटिट्यूड डेव्हलप होणं.
एकदा का ते डेव्हलप झालं जोडण्याचं, ठीक आहे, ती स्किल डेव्हलप झाली तर जे आहे आपल्याला अभ्यास जास्त नाही करावा लागत, जोडा काय लागते जास्त. त्याच्यामुळे हा अभ्यास काय होतो, कम्प्लीट होतो. आणि आता पहिलीसारखा काळ नाही आहे. आता ऑनलाईन ऑफलाईन काय हायब्रिड बॅच आहे. कोणती बॅच कशी असेल, हायब्रिड, ज्यामध्ये दोन्ही याचा काय घेतलं जाईल, मदत घेतली जाईल. आता तो कन्फ्युजन संपलं. ऑनलाईन महत्वाचं का ऑफलाईन महत्वाचं, दोन्ही महत्वाचे आहे. आणि यू मस्ट हॅव अ बॅलन्स मीन. तुम्ही गोल्डन मीन साधला पाहिजे आणि दोन्ही सोर्सेसचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. ठीक आहे. असं आज ते कन्फ्युजनचा काळ संपला. आज कोणता काळ सुरू झाला माहिती आहे का, कोविड नंतर कोणता काळ सुरू झाला, सिव्हिल सर्व्हिसेस. माणूस आतून चांगला असला पाहिजे का बाहेरून चांगला असला पाहिजे. बघा 1990च्या अगोदर साधारणतः माणूस आतून चांगला असा, बाहेरून कसा असला चालते. ठीक आहे. 1990 नंतर एक काळ सुरू झाला, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. तर माणूस बाहेरून चांगला असला पाहिजे. मग पॅकेजिंगला महत्व काय आलं जास्त. कोविड नंतर लोक आता स्वतंत्र बुद्धीचे होतील. कोविड नंतर सर्वांना ज्ञान येईल. त्यामुळे आता प्रॉडक्ट असो का व्यक्ती असो, तो इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू झाला पाहिजे, द बेस्ट झाला पाहिजे. कोविड नंतरचा नवीन काळ आहे आता, पोस्ट मॉडर्न काळ म्हणून आपण त्याला. ठीक आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टी काय करावं लागेल, बेस्ट करावं लागेल. कारण लोक आता काय होतील, हुशार होतील. ऑनलाईन मुळे सर्वांना नॉलेज येतं ना. पहिले कसं जे आहे, पहिले दिल्लीचे लोक हुशार व्हायचे, मग जे आहे त्या खालच्या सिटीज, मग त्या खालच्या सिटीज. खेड्याचा नंबर कधी लागायचा, 50 वर्षानंतर. आता असं आहे का, आता दिल्लीतला लहान बाळ असेल आणि धारावी किंवा मेळघाट मधलं असेल किंवा एखाद्या खेड्यातलं बाळ असेल, तर दोघांचंही नॉलेज काय सारखं. आणि मोबाईलमुळे दोघांनाही जे आहे नॉलेजचा ऍक्सेस काय सेम आहे. याला ए टू झेड येतं, ए फॉर ऍपल टू झेड फॉर झेब्रा येतं, याला ए टू झेड येतं. तर दोघं, पहिले कसं होतं, दिल्लीतल्या मुलाला पहिल्या वर्षाला यायचं आणि खेड्यातल्या मुलाला 5वीत गेल्यानंतर इंग्लिश समजायला लागायचं, तेव्हा तो ए फॉर ऍपल म्हणायचा. खूप डिफरन्स होता. तो डिफरन्स संपला आता. म्हणून जग आता हुशार होईल. त्यामुळे लोक दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे बेटर असणं काय काळाची गरज आहे. मग पोस्ट कोविड कोणता काळ सुरू झाला, त्याला पोस्ट मॉडर्न काळ म्हणतात. एक असते ट्रॅडिशनल काळ, एक असते मॉडर्न काळ आणि एक असते पोस्ट मॉडर्न काळ. आता लोकांना चिटिंग सुद्धा 10 वर्षानंतर करणं काय होईल, शक्य होणार नाही. चिटिंग नाही करता येणार. ठीक आहे. चिटिंग, कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे टेक्नॉलॉजी एवढं खतरनाक इन्व्हेस्टिगेशन करेल की तुम्हाला जे आहे 1 रुपया सुद्धा प्लस मायनस नाही करता येणार. 1 रुपया सुद्धा. कोणत्या ट्रान्झॅक्शन केल्या की तुमचं पॅन कार्ड टाकलं की सर्व ट्रान्झॅक्शन काय होईल, एका पेजवर येऊन जाईल, सर्व ओपन. ठीक आहे. सर्व होणार आहे असं, आणि ते इझिली शक्य होणार आहे. जसं पोलिओची व्हॅक्सिन द्यायला आपल्याला 4 दशक लागले, पोलिओची व्हॅक्सिन द्यायला देशाला. कोविडची व्हॅक्सिन फुकटात द्यायला किती वर्ष लागले, 1 वर्ष नाही लागलं. कशामुळे, आणि एकदम सक्सेसफुल दिली आपण, व्हेरी एफिशियंटली. कोणामुळे, टेक्नॉलॉजी. त्यामुळे आता असं ते लोक म्हणतात ना, कलियुग येणार आहे. कलियुग नाही येणार आहे, सतयुग येणार आहे. चिटिंगच करता येणार नाही. ठीक आहे. सर्वच प्रॉब्लेम काय होणार आहे, थांबणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. असं म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये तिथं एक मशीन ठेवली जाईल, जसं अलेक्सा कशी असते, अलेक्सा, तसं पोलीस स्टेशन मध्ये तिथंच काय असं स्कॅनर ठेवलं जाईल. त्यात बसले का खरंच बोलावं लागेल, आणि खोटं बोललं की ती लगेच साईन देईल. ठीक आहे. लगेच. त्यामुळे त्या चोराला जे आहे मारायला लागणार, त्याला बसून मस्त चहा ऑफर करायचा आणि त्याला इंट्रोगेशन केलं, तो स्वतः सत्य सांगून देईल. ठीक आहे. त्याला सांगायचं जर खोटा बोलला तर शॉक लागेल. नाही, एआय मुळे ज्यांना शक्य झालंय ना. कारण मशीनला जर एवढी बुद्धी येत असेल तर माणसाची बुद्धी त्यापेक्षा काय होते, वाढते ना. ठीक आहे. माणसाची बुद्धी ट्रिपल होईल, मशीनची बुद्धी डबल जर झाली तर माणसाची काय होते, ट्रिपल होते. कारण माणसाचं डोकं चिल्लर गोष्टी जात नाही ना. आता चिल्लर गोष्टी कोण करतील, मशीन. टॉप ऑफ द टॉप गोष्टी कोण करेल, माणसं. म्हणून तुम्ही जे आहे ना 90% कामं मशीन न करून घ्यायचे. तुम्ही अभ्यास किती टक्के फक्त करायचा, 10%. हे शक्य आहे आजच्या काळामध्ये. तुम्हाला आयएसची भीती आहे ना, हे आता शक्य आहे. का शक्य आहे माहिती आहे का, समजा एक कन्सेप्ट आहे, सर्व धर्म समभाव आणि सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. ठीक आहे. पहिले या दोघांमधला डिफरन्स म्हणजे एक तर जवळपास सारखेच आहे दोन्ही शब्द, पण यातला डिफरन्स समजायला जोपर्यंत बेस्ट प्रोफेसर तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत तुमचा तो क्वेश्चन कधी सॉल्व्ह होणार नाही. आणि असे बेस्ट प्रोफेसर भारतातल्या 0.1% लोकांना काय होते, ऍक्सेसिबल होते. आता आता जगातलं कोणतंही नॉलेज असो, बऱ्यापैकी सर्वांना काय ऍक्सेसिबल आहे. त्यामुळे आपली अभ्यास करायची स्पीड काय झाली, वाढली. जो युपीएससीचा अभ्यास करायला 5 वर्ष लागायचे, तो अभ्यास करायला आता किती वर्ष लागते, मॅक्झिमम 2 वर्ष. 2 वर्ष. कारण की आता तुम्हाला टी फॉर टीचर आणि टी फॉर टेक्नॉलॉजी दोन्ही गोष्टी काय अवेलेबल आहे. त्यामुळे आता
जीवनात संधी ज्या आहे खूप वेगाने वाढू शकतात. फक्त जे आहे जे लोक कलियुग म्हणतात त्यापेक्षा सतयुग जर म्हटलं तर ते पॉझिटिव्ह गोष्टी जे होत आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. त्याला जे आहे अर्धा भरलेला आहे हाय माइंडसेट आपल्याकडे असला पाहिजे आणि अर्धा खाली आहे हाय असला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळाच्या दोन्ही गोष्टी काय होतात आपल्याला दिसतात असा भाग असतो. पण याच्यामध्ये ज्यांना जो पॅटर्न आहे प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू यामध्ये एकच पॅटर्न आहे कोणता मेन्स. गोले मारले की प्रिलिम म्हणतात त्याला, लिहायला लागले की मेन्स म्हणतात आणि बोलायला लागले तर इंटरव्ह्यू म्हणतात. आणि मेन फोकस काय मेन्स. म्हणून दिसायला ही परीक्षा मोठी दिसते. त्याचा सिलेबस आहे मेन्सचा आणि मेन्सचा सिलेबस मोठा दिसते. परंतु जर तुम्हाला जोडण्याचं कौशल्य जर तुम्ही शिकले तर तो सिलेबस काय होतो छोटा होतो. काय होतो छोटा होतो. लक्षात घ्या. माझं जे आहे समजा पब्लिक ऍक्शनचा पेपर असेल मी जेव्हा 335 स्कोअर केले तेव्हा जे आहे कसे स्कोअर केले. ठीक आहे. तुम्ही सिलेबस जे आहे काय केला हातात ठेवला आणि सिलेबस हातात ठेवून त्याच्यावर विचारच करत राहायचो. हा पॉईंट आला आता या चॅप्टर मधलं हे लिहायचं, या चॅप्टर मधलं हे लिहायचं, या चॅप्टर मधलं हे एक्झाम्पल देऊ शकतो याचा विचार काय केला जास्त. मिनिमम बुक्स मोर ब्रेनस्टॉर्मिंग. चिंतन काय करायचं जास्त. ठीक आहे. असं ते शक्य आहे कोणत्याही माणसाला शक्य आहे. फक्त काय होते माहिती का IAS ला आपण अभ्यास जेव्हा सुरू करतो की जे स्कूल डेज मध्ये आपल्या डोक्यामध्ये काही स्टिरिओ टाईप फिक्स केलेले असतात की बाबा तुला 50% मार्क आहे म्हणून तू 50% हुशार आहे, 90% मार्क आहे म्हणून तुम्ही 90% हुशार आहे. हा जो चुकीचा स्टिरिओ टाईप डोक्यात असतो ना हा फक्त जे आहे तो पूर्णपणे रबआउट करायला काय होतो थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. ते आपल्या महाराष्ट्रात करावं लागतं. महाराष्ट्रात तसं आहे मार्कानुसार विद्यार्थी म्हणजे तुम्हाला 40% मार्क भेटले पोलीस भरती करणार, 60% भेटले तर PSI, 75% भेटले तर DYSP राज्यसेवा MPSC आणि 90च्या वर भेटले तर UPSC असं होतं महाराष्ट्रात. आता तसं नसते. ठीक आहे. नॉर्थ आणि साऊथ इंडियामध्ये असं असते का मार्क पाहून इंटेलिजन्स असं नसतं. त्यामुळे आता सिस्टम 2025 मध्ये काय केलं आपण चेंज केलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला हे पॅटर्न दिसेल. तर समजा हा मराठी मधला पॅटर्न आहे, मराठी शब्द लिहिलाय. ठीक आहे. आता हे पूर्ण पेपरचं सिस्टम आहे समजा. ठीक आहे. एसे GS 1 2 3 4 ऑप्शनल पेपर 1 पेपर 2 आणि त्यानंतर मुलाखत 275. ठीक आहे. अशी प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यूची काय एक्झामिनेशन आहे. आता हे सर्व ऑप्शनल्स आहे. ठीक आहे. या परीक्षेमध्ये आता ऑप्शनल जे आहे यापैकी एक ऑप्शनल घ्यायचा आहे. यामध्ये जेवढे काही ग्रॅज्युएशन आहे त्या सर्वांचे ऑप्शनल आहे. परंतु जर तुम्ही पेपरचं मीडियम इंग्लिश घेतलं तर इंग्लिश ऑप्शनल इंग्लिशमध्येच लिहावं लागेल. आणि जर मराठी जर घेतलं तर कशामध्ये लिहावं लागेल मराठीमध्ये. हा एक थोडासा वीक पॉईंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. ऑप्शनल सिलेक्ट करताना पण ऑप्शनल सिलेक्ट करताना जे आहे ठीक आहे तर UPSC मराठीमध्ये लिहिता येते का. UPSC MPSC मराठीमध्ये लिहिता येते. ठीक आहे. पण UPSC सुद्धा मराठीमध्ये लिहिता येते. UPSC ची परीक्षा मराठीमध्ये देता येते. इंटरव्ह्यू मराठीमध्ये देता येते का UPSCचा देता येतो. UPSC मराठी तर MPSC तर काही प्रश्नच नाही मराठीच आहे हे प्रश्नच नाही. इंग्लिश मराठीमध्ये देता येते. परंतु जे आहे UPSC सुद्धा मराठीमध्ये जे आहे देता येते का तर देता येते. म्हणजे समजा हे बोर्ड आहे इथे चेअरमन बसलेले असतात आणि इथे 4 मेंबर असतात आणि इथे कॅन्डिडेटची चेअर असते. इथे यातला एक मेंबर जे आहे हा जनरली महाराष्ट्रीयन असतो किंवा एक ट्रान्सलेटर असतो. तो तुम्हाला काय करतो एक मेंबर इथे बाजूला बसलेला असतो ट्रान्सलेटर. 5 मेंबर. ठीक आहे. एक ट्रान्सलेटर आहे. तो ट्रान्सलेटर काय करतो तो ट्रान्सलेट करून देतो इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. ठीक आहे. असं त्यामुळे जे आहे मराठीमधून इंटरव्ह्यू देता येतो. त्यामुळे असं नको व्हायला की MPSCचा अभ्यास करत आहे आणि फक्त MPSCचा अभ्यास करत आहे. आपल्याला MPSCचा अभ्यास करत असताना UPSC द्यायची आहे का द्यायची आहे. आता जे आहे बाय सिलेबस विच एक्झामिनेशन इज सुपेरियर MPSC बाय सिलेबस आणि बाय पोस्ट UPSC. म्हणजे UPSC मध्ये 100 सिलेबस आणि IAS ची पोस्ट. MPSC मध्ये 110% सिलेबस आणि पोस्ट कोणती टॉपची डेप्टी कलेक्टर. ठीक आहे. परंतु MPSCचा अभ्यास केला का UPSC क्रॅक करायला मदत काय होते खूप फास्ट होते. MPSC मुळे UPSC होते पण UPSC मुळे MPSC होत नाही. ठीक आहे. ते उलट सिस्टम ठेवलेलं आहे तसं. नाही तर मग सर्वच UPSC वाले कुठे बसले असते MPSC ला बसले असते ना. ठीक आहे. महाराष्ट्र कोणाला नाही पाहिजे. महाराष्ट्रात सर्व्हिस पूर्ण भारताला करायची आहे. म्हणजे नॉर्थ इंडियन स्टुडंट जरी असेल ना तो पहिला प्रिफरन्स कोणाला देते महाराष्ट्राला. ठीक आहे. असं त्यामुळे महाराष्ट्र बेटर स्टेट आहे. तर यामध्ये ऑप्शनल आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे.
ऑप्शनल घेतल्यानंतर जे आहे काय करायचं आहे की ऑप्शनलचा विषय कोणता घ्यायचा तर त्या विषयावर आपण जे आहे उद्याला चर्चा करू आपण. ठीक आहे. परंतु ऑप्शनल घेत असताना आपण ठरवलं ना आपल्याला कोणाला फायदा झाला पाहिजे, बेसला आणि विशेषतः कशाला, जीएसला. झाला तर फार छान, नाहीच झाला तर इट्स ओके. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शनल घेतल्यानंतर त्यामध्ये जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशनला काय करायची किंवा ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेऊन घ्यायची कशामधनं, ओपन युनिव्हर्सिटीमधनं. जो ऑप्शनल आपण घेतो ना त्यात जर समजा ग्रॅज्युएशन असेल तर मग फारच छान. त्या ऑप्शनमध्ये जर समजा ग्रॅज्युएशन नसेल तर आपण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, म्हणजे एक पीजी किंवा ग्रॅज्युएशन आपलं तयार करून घ्यायचं. ते का घ्यायचं, कारण एक आपलं पीजी तयार होऊन जाते, अभ्यास तर आपण भारी करणारच आहे, त्यामुळे तिथे आपण गोल्ड मेडलिस्ट येऊ शकतो. ठीक आहे. परंतु तुमच्या डॅप मध्ये तुम्ही लिहिणार आहे की बाबा मी पीजी करत आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असं लिहिणार आहे, त्यामुळे तुम्हाला बोर्ड कोणत्या विषयावर प्रश्न विचारेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तुम्ही म्हटलं बाबा मी आय एम परस्युइंग एम ए इन सोशियोलॉजी असं त्या प्रोफाईलमध्ये लिहावं लागते, एम ए इन सोशियोलॉजी. तर मग ते प्रश्न कशावर विचारतील, सोशियोलॉजी. आणि आपला तो एरिया काय स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्ही छत्रपतीचा गनिमी गाव वापरला, गुरिल्ला टॅक्टिक्स, की बोर्डला आपल्या स्ट्रॉंग एरियामध्ये आणायचं आणि तिथं मग त्यांना विचारायचं आता प्रश्न विचारा. इंटरव्ह्यूचे 2 टेक्निक असतात. ठीक आहे. काही विद्यार्थी स्वतःच्या स्ट्रॉंग एरियामध्ये बोर्डला आणतात आणि तेव्हा त्यांना 200+ स्कोर येतो. आणि काही विद्यार्थी बोर्डचा जो स्ट्रॉंग एरिया आहे त्यामध्ये प्रश्न विचारायला भाग पाडतात, मग तेव्हा स्कोर येतो 130, 140, 150. ठीक आहे. मग आपण गॅप भरताना मग मी लेक्चरमध्ये जे आहे पहिल्याच महिन्यात पूर्ण इंटरव्ह्यूचं काय करतो, पूर्ण आस्पेक्ट सांगून देतो, म्हणजे तुम्हाला आजपासून त्याची तयारी करता येते. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरता प्रिलिमचा तेव्हा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी बरोबर काय करतात, मेन्शन करतात. ठीक आहे. म्हणजे समजा ऍड्रेस आहे आणि ऍड्रेस जे आहे विद्यार्थी आहे हिंदू आणि ते लिहिलं ऍट और बिहाइंड मस्जिद, ऍड्रेस मध्ये लिहिताना काय लिहिलं, बिहाइंड मस्जिद, नियर माल टेकडी असं लिहिलं समजा. ठीक आहे. तर कोणालाही लक्षात येत ना, मस्जिदच्या मागे राहतो, मला याला इस्लामचं नॉलेज आहे का असं विचारतोच ना माणूस. मग त्याला इस्लामच्या नॉलेज बद्दल प्रश्न काय केले जाईल, विचारले जाईल. त्याला जर इस्लामचं नॉलेज जर व्यवस्थित असलं तर मार्क्स काय भेटेल, जास्त. मग हे आपण कशामुळे ठरवलं, पहिलेच ठरवलं ना आपण की बोर्ड कसं विचारते, ऍड्रेस मध्ये तो पॉईंट का असला पाहिजे, महत्वाचा. ठीक आहे. मग ऍड्रेस लिहायचा तर कसा लिहायचा हा भाग असतो ना, व्यवस्थित समजून घ्या. आतापासूनच आपल्याला जर माहित असलं की बोर्ड असे प्रश्न विचारते, मग आपण प्रिलिम पासूनच त्याची तयारी करतो ना. ते बरेचदा काय होते, प्रिलिम मेन झाल्यानंतर मग आपण डॅप काय करतो, पाहतो. ठीक आहे. त्यामध्ये जर काहीच जर नसेल तर मग आपलं नुकसान होऊ शकते. हे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी बरेचदा काय होते, घातक ठरते. ठीक आहे. असा जो भाग असतो तर आपण एवढ्या मोठ्या ज्या आहे एक्झाम मध्ये तर आपण पर्सनॅलिटी टेस्ट सुद्धा तेवढीच महत्वाची असते, तिचंही नॉलेज आपल्याला पहिल्या महिन्यातच पूर्ण येणं काय आवश्यक असतं. त्यामध्ये हॉबीज लिहायच्या असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज लिहायच्या असेल, अवॉर्ड्स लिहायचे असेल, अचिव्हमेंट लिहायच्या असेल, तर तुमच्या लाईफमध्ये काही झालं असेल तर ते आपण त्यामध्ये जर लिहिलं तर तो बोर्डमध्ये प्रश्न कशावर असतात, त्याच पॉईंटवर असतात. मग असलं तर लिहायचं ना. एखाद्याला नॅचरल हॉबी असते, मग ती हॉबी असेल तर लिहायचं आणि थोडीशी परस्यू करायची. इंटरव्ह्यू पर्यंत आपला इंटरव्ह्यूचा अभ्यास पूर्ण होऊन जातो. तुम्हाला जिल्ह्याचा अभ्यास करायचा असतो, तुमच्या जिल्ह्याचा, तुम्ही ज्या जिल्ह्यात आहे त्याचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा, तर त्याचा आतापासून थोडं थोडं जरी लक्ष जरी ठेवलं तर आपला तो जिल्हा काय होतो, ते इंटरव्ह्यू पर्यंत कम्प्लीट होतो. इंटरव्ह्यू मध्ये कसं असतं हे आजच जर माहीत पडलं तर आपला माइंडसेट हळूहळू काय होतो, डेव्हलप होतो. म्हणजे इंटरव्ह्यूचा अभ्यास जिथं लोक 2 महिने करतात तिथं आपल्याला किती वर्ष भेटते, 2 वर्ष. आणि सर्वात हायएस्ट स्कोर कुठे येतो, मिनिमम इन्व्हेस्टमेंट, लोवेस्ट इन्व्हेस्टमेंट अँड हायएस्ट स्कोर कुठं असतो, पर्सनॅलिटी टेस्ट. एवढा हाय स्कोर कुठंच नाही येत पूर्ण सिलेबस मध्ये, ना जीएस मध्ये येतो, ना एसए मध्ये, ना ऑप्शनल मध्ये. सर्वात हाय स्कोर येतो इंटरव्ह्यू मध्ये. आणि याचा अभ्यास किती वर्ष करायला लागते, याला वेगळा वेळ नाही लागत, असं नाही बाबा वेगळा वेळ, पण त्याला काय लागतं हे जर आज माहीत पडलं तर आपण हळूहळू त्या गोष्टी काय करतो, डेव्हलप करतो हळूहळू. ठीक आहे. मग आपल्याला एखादा स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असतो, मग त्या स्पोर्ट्स बद्दल वर्षभर चालू घडामोडी तर वाचतच असतो ना आपण. तुम्ही चेस आहे आणि चेस मध्ये तुम्ही खूप चांप माणूस आहे आणि आपण लिहिलं प्लेइंग चेस, लिहिलं आपण डॅप मध्ये, तर चेसवर कसे प्रश्न येतात हे आताच जर सांगितले तर तुम्ही वर्षभर करंट अफेअर वाचत असता जीएस साठी. ठीक आहे. मग जे आहे तर ठीक आहे, तर आपण गुकेश, ठीक आहे, ठीक आहे, तर यांची पूर्ण माहिती काय करतो आपण, त्यांच्या लाईफ मध्ये झालेल्या घडामोडी वगैरे सर्व काय करतो, काढून ठेवतो. ठीक आहे. म्हणजे चेस बद्दलच्या आपल्या बऱ्याचशा घडामोडी काय असतात मग आपण वेगळ्या काढून ठेवायच्या.
ठीक आहे, मग त्याचा आपला अभ्यास होऊन जातो. इंटरव्ह्यू मध्ये चेसवर प्रश्न येणारच आहे. ठीक आहे, मग चेसवर काही विचारलं तर सांगता येते आणि पहिलेच तयार आहे ना आपण. ठीक आहे, बघा छत्रपती बनायचं असेल तर औरंगजेबकडे जर 50,000 जर समजा घोडे असेल तर छत्रपतीने असं नाही म्हटलं की माझ्याकडे जेव्हा 50,000 घोडे येईल तेव्हा मी काय करेल, युद्ध करेल. छत्रपतीने हे म्हटलं की त्याच्याकडे 50 ना, माझ्याकडे 1000च ठीक आहे, पण मी 1000 मध्ये त्याला काय करतो, संपवतो. असं असते या परीक्षेत. कसं असते की आपल्या ज्या स्ट्रेंथ आहे ना त्याला घेऊन इतक्या स्ट्रॉंग करायच्या का ही परीक्षा काय करायला पाहिजे, आपल्याला क्रॅक करता आली पाहिजे. ठीक आहे, हाय भाग असतो. फक्त अभ्यासानंच ही परीक्षा होत नसते बरं. अभ्यासच महत्वाचा नसते. या परीक्षेचे जे आहे पॉलिटिकल आस्पेक्ट सुद्धा काय असतात समजून घ्यायचे असतात. म्हणून जेव्हा आपण पाहतो ना ओव्हरऑल, तर हे ओव्हरऑल पॅटर्न दिसायला भव्य दिव्य आहे आणि गोल जेव्हा मोठं असतं तेव्हा क्रॅक करणं सोपं असतं. कारण दगड मारला लगेच लागतो ना. ठीक आहे, त्यामुळे दिसायला हे सिस्टम खूप मोठं आहे दुरून, पण जेव्हा आपण सेंटरला जातो ना हे सिस्टम छोटं छोटं होत जातं. त्या दिवशी आपल्याला माहित पडतं की दिस इज द एक्झॅक्ट डिमांड ऑफ दिस एक्झामिनेशन. तेव्हा लक्षात येऊन जातं की हे तर वेगळंच आहे, एवढा अभ्यास करायला लागत नाही या परीक्षेला, असं राहतं. ठीक आहे, मग तुम्हाला या परीक्षेचा एक चांगला जे आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा थिंकर आणि रायटर बनायचा आहे. काय बनायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेस माइंडसेट बाय थिंकिंग अँड बाय रायटिंग. आपल्याला स्वतःमध्ये हळूहळू, तुम्हाला 1 वर्ष भेटतं, ते डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे, असं नाही की आपण एकदम व्होरॅशियस रीडर झालो, खूप पुस्तक वाचले म्हणजे आपला स्कोअर काही जास्त आहे, असं नाही होणार. त्यामुळे ही परीक्षा जी आहे तर आपल्याला सर्व पॉइंट ऑफ व्ह्यू काय करते, डेव्हलप करते. आणि पहिले सारखे प्रश्न आता या परीक्षेत आता नाही. पहिले ज्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये इनसिक्युरिटी होत्या त्या इनसिक्युरिटी खूप साऱ्या काय झाल्या, कमी झाल्या. पहिले अभ्यास करायला वेळ खूप लागायचा. ठीक आहे, या परीक्षेची जे काठिण्य पातळी होती त्या लेवलचे लोक नव्हते, त्या लेवलचं मटेरियल नव्हतं, त्या प्रकारचं गायडन्स नव्हतं. आता महाराष्ट्रात 2023 पासून काय होत आहे, डेव्हलप होत आहे. त्यामुळे आता अभ्यास करताना समजा आता युपीएससीचे जे लोक ज्यांनी फक्त युपीएससी केलं तर ते आता दिल्लीवरून जे आहे, दिल्लीवरून युपीएससी वाले एमपीएससी ची काय करताय, आता चाणक्य फाउंडेशन मध्ये बॅच करत आहे. ठीक आहे, कारण की त्यांनी जे आहे फक्त युपीएससीच केलं, त्यांनी 3-4 वर्षाच्या अगोदर अभ्यास केलाय ना. हा पॅटर्न आता या वर्षी आला. ठीक आहे, तर त्यांना लक्षात आलं की आता युपीएससी जर नाही झाली तर आपल्याकडे काहीतरी ऑप्शन आपल्या हातात असलं पाहिजे, प्लॅन बी आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. ठीक आहे, मग आता तो प्रॉब्लेम तुम्हाला नाही फेस करावा लागत, तो प्रॉब्लेम तुम्हाला काहीच फेस करावा नाही लागत. तुमच्यासाठी जे आहे दोन्ही काय झाले आता मोर ऑर लेस सेम झालेलं आहे, पण एक्झॅक्ट सेम नाही झालेलं आहे. 10% काय फरक आहे. तो 10% फरक याच्यात ठेवला का महाराष्ट्रीयन विद्यार्थीच एमपीएससी युपीएससी घेऊ शकले पाहिजे, नॉन महाराष्ट्रीयन नाही. दुसरं, एमपीएससीचा विद्यार्थी हा युपीएससी सोबत बाकीच्या एक्झाम देऊ शकला पाहिजे, क्रॅक करू शकला पाहिजे आणि त्याच्याकडे जॉब सिक्युरिटी आली पाहिजे. आणि आपला महाराष्ट्रीयन टक्का केंद्र व राज्य सरकारमध्ये महाराष्ट्रात सुद्धा तो काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. कोणत्या पोस्टला, सर्वच पोस्टला. तो काय एकदम निग्लिजिबल आहे, काय निग्लिजिबल. ठीक आहे, आणि ते हजारोने पोस्ट असतात. एमपीसी जेवढ्या पोस्ट असतात ना त्याच्यापेक्षा 10 पोस्ट कोणाच्या असतात, 10 टाइम्स कोणाचे असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत आलं पाहिजे. म्हणून हा जो पॅटर्न आहे तर महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी कसा विन विन होईल. ठीक आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकला तरी विन झाला पाहिजे आणि नाही जिंकला तरी काय झालं पाहिजे, विन झालं पाहिजे. तर असा तो बनलेला आहे. त्यामुळे प्रश्न नवीन आहे, फक्त कठीण नाही, कठीण नाही. पहिल्या दिवसापासून तो माइंडसेट हळूहळू डेव्हलप झाला समजायला लागतो. फक्त जे आहे की बरेचदा कसं असतं की आपण थोडे इमोशनल असतो, त्यामुळे आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जग पाहतो. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू प्याला अर्धा भरलेला असू शकतो किंवा खाली असू शकतो. आपल्याला दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे की प्याला अर्धा भरलेला आहे आणि अर्धा खाली आहे. त्याला सिव्हिल सर्व्हिस माइंडसेट म्हणजे बॅलन्स माइंडसेट असे म्हणतो. ठीक आहे, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे ही परीक्षा काय केली पाहिजे, आपण क्रॅक केली पाहिजे. ठीक आहे, तर हा एक भाग इथं दिसतो आपल्याला.